नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार. आज आपणास इयत्ता 11वी विषय इंग्रजीमधील सेक्शन 4.2 द रायझिंग ऑफ द मून हे जे सुंदर लिहिलेले एक लिखाण आहे, ती जी एकांकिका आहे, एक वन ॲक्ट प्ले आहे, तो आपण आज समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, द रायझिंग ऑफ द मून ही जी एकांकिका आहे म्हणजे वन ॲक्ट प्ले एक ड्रामाचा प्रकार आहे. हा लेडी ग्रेगरीचे असे सुंदर असे लिहिलेले एक लिखाण जे राजकीय विषयावर आहे, म्हणजे पॉलिटिकल मॅटरवर हे त्यांनी लिहिलेला हा एक विषय आहे, जो त्यांनी वन ॲक्ट प्लेमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी लेडी ग्रेगरी यांनी इंग्लंड आणि आयर्लंडमधील तणावपूर्ण संबंधांची पार्श्वभूमी याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला माहिती असेल की इंग्लंडने बऱ्याच काळापासून आयर्लंडवर राज्य केलेलं होतं आणि आयरिश लोकांना या इंग्लंडच्या गुलामगिरीतून स्वतःला मुक्त करून घ्यायचे होते. म्हणून या ठिकाणी या स्टोरीमध्ये किंवा या वन ॲक्ट प्लेमध्ये सार्जंट हा एक व्यक्ती असतो, जो तुरुंगातून पळालेला कैदी असतो. म्हणजे त्या ठिकाणी सार्जंट आणि तुरुंगातून पळालेला एक कैदी अशी दोन मुख्य पात्रे या वन ॲक्ट प्लेमध्ये खूप महत्त्वाची आहेत. पळून गेलेला जो कैदी आहे, जो आयरिश स्वातंत्र्य चळवळीत सामील आहे. आता आयरिश म्हणजे कोण? जे आयर्लंडमध्ये राहणारी लोक. ज्या पद्धतीने भारतामध्ये स्वातंत्र्य लढा होता, त्याच पद्धतीने आयरिश लोकसुद्धा स्वतःला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ते त्या ठिकाणी लढत होते. आता जी सामान्य लोक आहेत आयरिश लोकांची, त्यांची जो पळून गेलेला कैदी आहे त्याच्याशी सहानुभूती आहे. ब्रिटिश सरकारने त्यावेळेस त्याला पकडणाऱ्या व्यक्तीला 100 पाऊंडांचे बक्षीस म्हणजे इनाम जाहीर केलेले होते. ब्रिटिशांसाठी काम करणारा एक पोलीस, एक अधिकारी सार्जंट, एक गरीब कुटुंबवत्सल माणूस आहे, ज्याला पैशांची गरज आहे. कैदी बोटीतून पळून जाऊ शकेल अशी शक्यता असल्यामुळे तो बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी हजर असतो. फरार कैदी बोटीच्या धक्क्यापाशी तर येतो, पण त्याने बॅलड गायकाचे सोंग घेतलेले आहे त्या ठिकाणी. म्हणजे बॅलड म्हणजे एखादा पोवाडा, जसं आपण शिवाजी महाराजांचा पोवाडा बोलतो असं तो गाणं गाणारा एक व्यक्ती जसं ट्रेनमध्ये असतात त्या पद्धतीने तो सोंग घेतो तिथे आल्यावर. त्यामुळे सार्जंट त्याला ओळखत नाही. त्याला घेऊन जाणाऱ्या बोटीची वाट पाहत त्याला थांबावे लागते. तो कसा तरी चतुराईने सार्जंटला फरार कैद्याचा शोध घेण्यात मदत करण्याचे नाटक करून धक्क्यावर गुंतवून ठेवतो. म्हणजे ज्या ठिकाणी बोटी येतात, जातात, थांबतात, त्या धक्क्यावर तो तिथे गुंतवून ठेवतो सार्जंटला. देशभक्तीपर लोकगीतं गाऊन तो सार्जंटच्या मनात देशभक्तीच्या भावना जागृत करतो आणि शेवटी तो कोण आहे हे सार्जंटला कळते. परंतु त्याला अटक करत नाहीत. त्याला सुटून जाऊ देतो आणि बक्षीस ते गमावतो. अशा प्रकारे कर्तव्यांची भावना आणि पैशांची गरज यांच्यासमोर देशभक्तीचा विजय होतो, असं या वन ॲक्ट प्ले म्हणजे एकांकी नाटकातून आपल्याला दिसतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा वन ॲक्ट प्ले काय आहे हे तुम्हाला शॉर्टमध्ये मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आता लाईन टू लाईन आपण समजून घेऊया की नक्की या स्टोरीमध्ये आहे काय. तर पहिलं आपण विल स्टार्ट फ्रॉम द इंट्रोडक्शन ऑफ द ड्रामॅटिस्ट और रायटर लेडी ग्रेगरी. इथून आपण सुरुवात करूया. लेडी ग्रेगरी मीन्स इसाबेला ऑगस्टा पर्सी वॉज बॉर्न इन काउंटी गेल्वे, आयर्लंड. लेडी ग्रेगरी ही आयर्लंडमध्ये जन्मलेली ही एक व्यक्ती आहे, जी या वन ॲक्ट प्लेची रायटर आहे. वन ऑफ द मुव्हिंग स्पिरिट्स बिहाइंड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द ॲबी थिएटर इन डब्लिन. शी वॉज अ प्लेराईट ऑफ अ ग्रेट टेक्निकल स्किल. आता जी काही ॲबी थिएटर नावाचं जे थिएटर असेल डब्लिनमध्ये, ते निर्माण करण्यामागे यांचा मोठा हातभार होता. शी वॉज अ प्लेराईट ऑफ अ ग्रेट टेक्निकल स्किल, आणि टेक्निकल स्किलमधली एक महत्त्वाची प्लेराईट म्हणजे एक चांगली नाटककार म्हणून यांची ओळख आहे. ॲट द इन्स्टन्स ऑफ हर फ्रेंड अँड स्पॉन्सर, आणि त्यासाठी त्यांच्या फ्रेंडची आणि एक स्पॉन्सरची त्यांना मदत होते. विल्यम बटलर इट्स हू एन्करेज्ड हर टू स्टडी द ओल्ड हिस्ट्री अँड फॉल्कलोर ऑफ आयर्लंड. आता विल्यम बटलर इट्स तुम्हाला माहिती असेल खूप मोठे कवी आहेत की यांनी एनकरेज केलं लेडी ग्रेगरी यांना जी ओल्ड हिस्ट्री याचा अभ्यास करण्यासाठी. अँड फॉल्कलोर ऑफ आयर्लंड म्हणजे आयर्लंडची जी काही जुनी
फोल्कलोर आहेत म्हणजे जुन्या कथा आहेत, गोष्टी आहेत, ह्या समजून घेण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी मोटिवेट केलं. लेडी ग्रेगरी हॅज अ स्पेशली मास्टर्ड द वन ॲक्ट फॉर्म. लेडी ग्रेगरी हा वन ॲक्ट प्ले म्हणजे एकांकिका लिहिण्यामध्ये खूप त्यांचं प्रभुत्व आहे. ऑफर 30 वन ॲक्ट प्लेज, स्प्रेडिंग द न्यूज अँड द रायझिंग ऑफ द मून आर द बेस्ट नोन. त्यांनी लिहिलेल्या 30 वन ॲक्ट प्लेपैकी म्हणजे 30 एकांकिकांपैकी स्प्रेडिंग द न्यूज अँड द रायझिंग ऑफ द मून ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत. द रायझिंग ऑफ द मून रिव्हिल्स बोथ ग्रेट चार्म अँड स्किल ऑफ ड्रामॅटिक इमॅजिनेशन अँड अ क्लोजली ऑब्झर्व आयरिश कॅरेक्टर. आता ही जी एकांकिका आहे द रायझिंग ऑफ द मून, याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे चार्म अँड स्किल ऑफ ड्रामॅटिक इमॅजिनेशन की एखाद्या नाटकाचं काल्पनिक रूप कसं दाखवता येऊ शकतं एक आणि अँड अ क्लोजली ऑब्झर्व आयरिश कॅरेक्टर, आणि खूपच जवळून आपल्याला आयरिश पात्र किंवा आयरिश लोक कशी असतात हे आपल्याला या ठिकाणी समजतं. द प्ले चार्म मेनली रेस्ट ऑन द सस्टेनिंग पॅशन्स ऑफ आयरिश नॅशनलिझम. आता हा पूर्ण जो प्ले आहे म्हणजे हे जे नाटक आहे हे पूर्णतः आयरिश देशभक्तीवर किंवा राष्ट्रावर म्हणजे त्याच्याशी असणाऱ्या भावनांशी निगडीत आहे. द टायटल विच इज टेकन फ्रॉम द बॅलड ऑन शॉन ऑफ फेअरवेल इज अ सिम्बॉल ऑफ द आयरिश अपरायझिंग अगेन्स्ट द ब्रिटिश. आता हे जे द रायझिंग ऑफ द मून जे टायटल आहे हे शॉन ऑफ फेअरवेल यांच्या बॅलडमधून म्हणजे त्याच्यातून त्यांनी ते संबंधित आहे, आणि ते ब्रिटिश लोकांच्या अगेन्स्ट कशा प्रकारे आयरिश लोक गेली याचं ते प्रतीक सांगण्याचा प्रयत्न करतं. लेडी ग्रेगरीज केअरफुल स्टडी ऑफ द आयरिश कॅरेक्टर. लेडी ग्रेगरी यांनी आयरिश कॅरेक्टरचा हे चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. हर स्किलफुल डिलिनेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर अँड हर परफेक्ट हँडलिंग ऑफ द सिच्युएशन आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस वन ॲक्ट प्ले ग्रेट चार्म अँड पॉप्युलरिटी. म्हणजे त्यांचं स्वतःचं असलेलं एक कौशल्यपूर्ण डेडिकेशन म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे किंवा त्यांचं वैयक्तिक असलेल्या त्या पात्रांवर अभ्यास, अनेक प्रत्येक स्थितीला किंवा परिस्थितीला समजून घेण्याची जी त्यांची जी कसब आहे याच्यावरून ते समजतं की त्यांनी वन ॲक्ट प्ले हा त्यांचा खूप चार्म म्हणजे खूप लोकांमध्ये आकर्षित झाला, खूप प्रसिद्ध झाला, आणि त्याला खूप काय मिळाले आपण म्हणू शकतो, त्याला त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी लोकांकडून प्रतिसाद, पॉप्युलरिटी मिळाली. म्हणजे अशा प्रकारे द रायझिंग ऑफ द मूनची आपण इंट्रोडक्शन बघितलेली आहे. आता आपण ड्रामाला सुरुवात करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया ॲक्च्युअल ड्रामाला. आता या ठिकाणी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने हा ड्रामा सुंदर आहे आणि कशा पद्धतीने याच्यातून एक चांगला देशभक्तीपर मेसेज आपल्याला कळतो. द रायझिंग ऑफ द मून सीन. आता सीन म्हणजे काय? दृश्य. साइड ऑफ अ क्वे इन अ सी पोर्ट टाउन, सम पोस्ट अँड चेन्स, अ लार्ज बॅरल, एंटर 3 पोलिसमेन, मूनलाईट. आता दृश्य बघा काय आहे? साइड ऑफ क्वे इन अ सी पोर्ट टाउन म्हणजे एका समुद्रकिनाऱ्यावरील एका गावातील एक बोटीचा धक्का, म्हणजे ज्या ठिकाणी बोटी येतात जातात. सम पोस्ट अँड चेन्स, आजूबाजूला काही पोस्ट आणि चेन्स आहेत म्हणजे काही खांब आणि साखळ्या आहेत म्हणजे बोट बांधायला किंवा बोट थांबवायला वगैरे वगैरे. अ लार्ज बॅरल, एक मोठे पिंप आहे, बॅरल म्हणजे पिंप. एंटर 3 पोलिसमेन, त्या ठिकाणी 3 पोलीस प्रवेश करतात. मूनलाईट म्हणजे रात्रीची वेळ थोडीशी असेल, चंद्राचा प्रकाश पसरलेला आहे, अशा पद्धतीचं हे हा सीन सुरुवातीला दाखवला जातोय. सार्जंट हू इज ओल्डर दॅन द अदर्स क्रॉसेस द स्टेज टू राईट अँड लुक्स डाऊन स्टेप्स. आता सार्जंट हा एक त्या ठिकाणी एक अधिकारी असतो, पोलीस अधिकारी असतो, जो इतर दोघांपेक्षा म्हणजे त्या ठिकाणी दुसरे अजून 2 पोलीस असतात त्यांच्यापेक्षा तो वयाने सुद्धा मोठा असतो. क्रॉसेस द स्टेज टू राईट अँड लुक्स डाऊन स्टेप्स, आणि तो रंगमंचाच्या उजव्या बाजूस म्हणजे उजव्या बाजूस तो जातो आणि थोडा खाली पायऱ्यांच्या दिशेने पाहतो. द अदर्स पुट डाऊन अ पासपोर्ट अँड अनरोल अ बंडल ऑफ प्लॅकार्ड्स. आणि जे दुसरे 2 पोलीस अधिकारी आहेत जे त्याच्यापेक्षा लहान आहेत, ते दोघे चिकटवण्याकरता असलेल्या खळीच्या डबाखाली ठेवतात आणि जाहिरातीची गुंडाळी उघडतात. म्हणजे त्यांनी एक पोस्टर वगैरे किंवा जाहिरात आणलेली असते की तो जो कैदी पळालेला असतो त्याच्या बाबतीत त्याला म्हणजे लोकांमध्ये ते पसरवायचं असतं. म्हणजे आपल्याला माहिती कधी-कधी एक मुलगा हरवलेला आहे, याला पकडल्यावर ₹1,00,000 तुम्हाला बक्षीस मिळेल, अशा प्रकारचं ते पोस्टर आहे आणि ते त्याने तिथे आणलेलं असेल. आता या ठिकाणी सुरुवात होते आपल्या ॲक्च्युअल डायलॉग्सला, तर त्या ठिकाणी चांगलं लक्ष द्या आणि समजून घ्या. बघा आता या ठिकाणी पहिलं कॅरेक्टर आहे पोलिसमॅन बी. आय थिंक धिस वुड बी अ गुड प्लेस टू पुट अप अ नोटीस. मला असं वाटतं
की या ठिकाणी हे जे नोटीस आहे, जे पत्रक आहे, हे लावण्यासाठी ही योग्य जागा आहे. ही पॉइंट्स टू बॅरल, आणि तो ज्यावेळेस हे म्हणतो की ही जागा योग्य आहे ते पत्र लावण्यासाठी, आणि तो त्या पिंपाकडे काय करतो, बोट दाखवतो की तिथे सांगतो त्या पिंपावर आपण ते किंवा तिथे आजूबाजूला आपण ते लावू शकतो. आता पोलिसमॅन एक्स काय म्हणतो, बेटर आस्क हिम, की बाबा आपण लावू शकतो का. कॉल्स टू सार्जंट, विल धिस बी अ गुड प्लेस फॉर अ प्लॅकार्ड. सार्जंटला तो हाक मारतो, कॉल्स टू सार्जंट म्हणजे सार्जंटला हाक मारतो, आणि ते जी नोटीस आहे, ती जे सूचनापत्रक आहे लावण्यासाठी ही जागा ठीक राहील का, असं तो विचारतो. नो आन्सर, आणि त्या ठिकाणी त्याला उत्तर मिळत नाही, म्हणजे सार्जंट त्या ठिकाणी काही बोलत नाही. पुढे बघा, पोलिसमॅन बी, विल वी पुट अप नोटीस हिअर ऑन द बॅरल, आणि तो म्हणतो की आपण या ठिकाणी हे सूचनापत्र लावण्यासाठी हे पिंप ठीक आहे का, त्या ठिकाणी म्हणजे तो म्हणतो, पण त्याला तिथे उत्तर मिळत नाही. बरोबर. सार्जंट, देर इज अ फ्लाईट ऑफ स्टेप्स हिअर दॅट लीड्स टू द वॉटर, आणि तो म्हणतो या पायऱ्या खाली पाण्यापर्यंत जातात. धिस इज अ प्लेस दॅट शुड बी माइंडेड वेल, आणि या जागेवर कडक पहारा दिला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी चांगलं लक्ष दिलं पाहिजे. इफ यू गॉट डाऊन हिअर हिज फ्रेंड्स माइट हॅव अ बोट टू मीट हिम. आता तो जो कैदी जो पळालेला असतो, जो कोणी तुरुंगातून जो कैदी जेलमधून पळालेला असतो, त्याच्याविषयी सार्जंट या ठिकाणी बोलतो. तो म्हणतो की इफ यू गॉट डाऊन हिअर, जर तो इथून निघून गेला की उतरून गेला, गॉट डाऊन म्हणजे उतरून जाणे. हिज फ्रेंड्स माइट हॅव अ बोट टू मीट हिम, त्याचे जे मित्र आहेत त्याला इथून बोटमधून पाठवू शकतात. दे माइट सेंड इट इन हिअर फ्रॉम आउटसाईड, आणि ते जे त्याचे मित्र आहेत त्याला इथूनच कुठेतरी बाहेर बोट पाठवू शकतात, म्हणजे बाहेर त्याला पळून जाण्यासाठी. आता पोलिसमन बी काय म्हणतो, वुड द बॅरल बी अ गुड प्लेस टू पुट अ नोटीस अप. बघा, तो परत म्हणतो की सूचनापत्र किंवा ही नोटीस लावण्यासाठी हा जो इथे बॅरल आहे, हा जो पिंप आहे, तो योग्य आहे का, तो ठीक आहे का, असं. सार्जंट काय म्हणतो बघू, इट माइट यू कॅन पुट इट देअर, आणि सार्जंट म्हणतो ठीक आहे ना, त्यावर लावू शकता तुम्ही, चिकटवू शकतात. दे पेस्ट द नोटीस अप, आणि त्या ठिकाणी ते जे काही सूचनापत्र आहे ते दुसरे 2 पोलीस अधिकारी त्या ठिकाणी चिकटवतात. पुढे सार्जंट रीडिंग इट. आता सार्जंट ते जे जे सूचनापत्र आहे ते वाचत असतो, म्हणजे ते पत्रक वाचतो. डार्क हेअर, डार्क आईज, स्मूथ फेस, हाईट 5'5". देर इज नॉट मच टू टेक होल्ड ऑफ इन दॅट, इट्स अ पिटी. आता या लाईनचा अर्थ बघा काय आहे. तो म्हणतो की डार्क हेअर, डार्क आईज, म्हणजे त्याचे जे केस आहेत ते गडद आहेत, गडद डोळे आहेत, नितळ चेहरा आहे, हाईट 5'5", म्हणजे 5 फूट 5 इंच अशी त्याची हाईट आहे, आणि यामधून फार काही समजण्यासारखं नाही आहे. इट्स अ पिटी आय हॅड नो चान्स ऑफ सीइंग हिम बिफोर द ब्रोक आउट ऑफ गेल. आणि तो म्हणतो की तो तुरुंग फोडून फरार झाला तेव्हा त्याला पाहता आलं नाही, याचं मला आता वाईट वाटते. म्हणजे ती जी काही त्यांनी ओळखण्याची जी काही सिम्बॉल सांगितले किंवा ते जे काही चिन्ह सांगितले, तो त्याच्यावरून त्याला तो सांगतो की एवढं शक्य नाही त्याला ओळखणं, आणि तुरुंगातून तो जेव्हा कैदी पळाला त्यावेळेस त्याला मी बघितलं ना, हे खूप वाईट झालं, किंवा मला ते म्हणजे मला माहिती असायला पाहिजे होतं. दे से ही इज अ सॉरी दे से ही इज अ वंडर दॅट इट्स अ मेक्स ऑल द प्लॅन्स फॉर द होल ऑर्गनायझेशन. लोक म्हणतात की तो मनुष्य म्हणजे एक चमत्कार आहे. दे से ही इज अ वंडर, म्हणजे तो एक चमत्कार आहे. दॅट इट्स ही मेक्स ऑल द प्लॅन्स फॉर द होल ऑर्गनायझेशन, आणि अख्ख्या संघटनेच्या सर्व योजना तो अख्ख्या स्वतः आखतो. म्हणजे त्यांची एक मोठी संघटना असेल कैद्यांची, किंवा ती जी कोणी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी जी लोक आहेत त्यांची एक संघटना असेल, तो सगळ्यांचा प्लॅन तोच करतो. पुढे, देर इजंट अनदर मॅन इन आयर्लंड वुड हॅव ब्रोकन गेल द वे ही डीड, आणि ज्या पद्धतीने त्याने तो जो तुरुंग गेल जो फोडला, म्हणजे ती जी गेल म्हणजे या ठिकाणी जेल, ती जी फोडली किंवा त्याने तो तोडून जो बाहेर आला, अख्ख्या आयर्लंडमध्ये असा माणूस सापडणार नाही अशा पद्धतीने तो करणारा एवढा हुशार व्यक्ती आहे. ही मस्ट हॅव सम फ्रेंड्स अमॉंग द गेलर्स, आणि त्याचे तुरुंगामध्ये काही अधिकाऱ्यांपैकी नक्कीच कोणीतरी त्याच्यामध्ये सामील असतील असं तो म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी जे काही अधिकारी किंवा जे कोणी कैदी लोक असतील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणतरी सामील असेल, त्याशिवाय तो एवढा बाहेर येणार नाही असं या ठिकाणी ते सांगतायत. पोलिसमॅन बी, 100 pounds इज लिटल इनफ फॉर द गव्हर्नमेंट टू ऑफर फॉर हिम. आणि या ठिकाणी पोलिसमॅन बी म्हणतो की सरकारने त्याच्यासाठी जाहीर केलेली इनामाची जी 100 पाऊंड रक्कम आहे ती खूपच कमी आहे, लिटल इनफ आहे. यू मे बी शुअर एनी मॅन इन द फोर्स दॅट टेक्स हिम विल गेट प्रमोशन.
एखाद्या पोलीस दलातील कोणत्याही व्यक्तीने त्याला पकडले तरी त्याला बढती मिळेल याची नक्कीच खात्री आहे. प्रमोशन म्हणजे खात्री, जर कोणी पकडलं तर. सार्जंट, आय विल माइंड धिस प्लेस माय सेल्फ. सार्जंट म्हणतो, या जागेवर स्वतः मी आता लक्ष ठेवेन. आय विल नॉट वंडर ॲट ऑल इफ ही केम धिस वे. तो जर या बाजूने आला तर कदापि मला त्याचं आश्चर्य वाटणार नाही किंवा मी फार खूप खूप आश्चर्य वाटून घेणार नाही. ही माईट कम स्लिपिंग अलॉंग देअर. बघा आता, ही माईट कम स्लिपिंग अलॉंग देअर, तो नजर चुकवून धक्क्याच्या बाजूने येण्याची शक्यता आहे असं त्याला वाटतं. कोणाला? सार्जंटला. पॉइंट्स टू साईड ऑफ द क्वे, आणि तो त्या ती क्वे जी आहे त्याच्याकडे तो निर्देश करतो, त्या धक्क्याकडे तो निर्देश करतो. अँड हिज फ्रेंड्स माईट बी वेटिंग फॉर हिम देअर. आणि मला असं वाटतं त्याचे जे काही मित्र आहेत किंवा जे फ्रेंड्स आहेत ते त्याची वाट पाहण्याची शक्यता आहे. पॉइंट्स डाऊन स्टेप्स, आणि तो हळूहळू काय करतो, त्या पायऱ्यांकडे तो जातो किंवा तिकडे तो खून करून सांगतो. अँड वन्स ही गॉट अवे इट्स लिटल चान्स वी वुड हॅव ऑफ फाइंडिंग हिम. आणि एकदा तो आपल्या हातातून जर निसटला किंवा सटकला तर तो पुन्हा सापडणं खूप अवघड आहे, म्हणजे आपल्याला तो सापडणार नाही. इट्स मे बी अंडर अ लोड ऑफ केल्प ही वुड बी इन अ फिशिंग बोट. मला असं वाटतं तो मासेमारीच्या होडीतील समुद्रावर वाढणाऱ्या वनस्पतीच्या ओझ्याखाली दडपून तो पसार होईल. अँड नॉट वन टू हेल्प अ मॅरिड मॅन दॅट वॉन्ट्स इट टू द रिवॉर्ड. मग तिथे असणार कोणीही एका कुटुंबवत्सल माणसाला इनाम मिळवून द्यायच्या कामी येणार नाही. म्हणजे तो सांगतो असं की बाबा, आपण जी पोलीस आहोत, जे आपलं समजा तो पळून गेला तर आपल्यासारख्या पूर्ण कुटुंब सांभाळणाऱ्या माणसाला इनाम तो मिळवून देणार नाही जर तो पळून गेला तर. आता ठिकाणी पोलिसमॅन एक्स काय म्हणतो ते आपण समजून घेऊया. आता या ठिकाणी ॲक्च्युली पोलिसमॅन एक्स नाही, या ठिकाणी पोलिसमॅन बीच येईल. अँड पोलिसमॅन बी आहे. अँड इफ वी गेट हिम इट सेल्फ नथिंग बट अब्यूज ऑन आवर हेड्स फॉर इट फ्रॉम द पीपल अँड मे बी फ्रॉम आवर ओन रिलेशन्स. आता या ठिकाणी पोलिसमॅन बी म्हणतो, आता ॲक्च्युली एक्स तर इथे बी आहे, लक्षात ठेवा. आणि जर आपण त्याला पकडलं तर आपल्याला लोकांचे शिव्याशाप खावे लागतील, कदाचित आपल्याला आपल्या नातेवाईकांची बोलणे सुद्धा खावे लागतील. का? तर तो एक कैदी होता, तो एक क्रांतिकारक होता, अशा अर्थाने आपण या ठिकाणी आपण समजून घेऊया. या ठिकाणी सार्जंट काय म्हणतो बघा, वेल वी हॅव टू डू अवर ड्युटी इन द फोर्स. आता आपल्याला आपल्या पोलीस दलाचं, म्हणजे आपण जी ड्युटी करत आहोत ते आपल्याला कर्तव्य पार पाडणे गरजेचं आहे. हॅवंट वी द होल कंट्री डिपेंडिंग ऑन अस टू कीप लॉ अँड ऑर्डर. आणि संपूर्ण देश हा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आपल्यावर अवलंबून आहे, नाही का? असं तो सार्जंट त्यांना म्हणतो. इट्स दोज दॅट आर डाऊन वुड बी अप अँड दोज दॅट आर अप वुड बी डाऊन. आपण नसतो तर आज जे ताब्यात आहे ते मुकाट सुटले असते आणि जे मुक्त आहेत ते कैद झाले असते, हे लक्षात ठेवा. इफ इट वॉज नॉट फॉर अस. चला त्वरा करा, ते आपल्यासाठीच आहे ना. पुढे, वेल हरी ऑन यू हॅव प्लेंटी ऑफ अदर प्लेसेस टू प्लॅकार्ड इट. चला घाई करा, आता तुम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी ते जे काही प्लॅकार्ड्स आहेत ते काय करायचे आहेत, चिकटवायचे आहेत किंवा ते लावायचे आहेत. प्लेंटी म्हणजे खूप. अँड कम बॅक हिअर देन टू मी. आणि तेवढे काम चिकटवून झाल्यानंतर परत तुम्ही माझ्याकडे या. यू कॅन टेक द लँटर्न. तुम्ही या ठिकाणी तो कंदील घेऊन जा. कंदील म्हणजे रात्रीच्या वेळेस जो काही प्रकाश पाडण्यासाठी आपला जो कंदील असतो तो तुम्ही बरोबर घेऊन जा. डोंट बी टू लॉंग नाऊ. जास्त वेळ लावू नका, खूप वेळ घेऊ नका. लॉंग नाऊ म्हणजे जास्त वेळ घेऊ नका. इट्स व्हेरी लोनसम हिअर विथ नथिंग बट द मून. या ठिकाणी फक्त जर चंद्र सोडला, बट द मून म्हणजे फक्त चंद्र सोडला, तर इकडे सर्व काही काय आहे, सुनसान आहे, लोनसम आहे, म्हणजे इथे कोणीच नाही आहे आणि सर्व या ठिकाणी काय आहे, सर्व गोष्टी शांत आहे. आता या ठिकाणी पुढे बघूया, पोलिसमॅन बी काय म्हणतो. इट्स अ पिटी वी कांट स्टॉप विथ यू. तर आम्ही तुमच्याबरोबर थांबू शकत नाही. पोलिसमॅन बी म्हणतो सार्जंटला की आम्ही तुमच्याबरोबर थांबू शकत नाही. द गव्हर्नमेंट शुड हॅव ब्रॉट मोर पोलीस इन टू द टाउन. तुरुंगात असताना आणि खटला चालू असताना सरकारने आणखीन जास्त पोलीस गावात पाठवायला हवे होते. आता बघा या ठिकाणी सेंटेन्स आपण कंप्लीट करूया. द गव्हर्नमेंट शुड हॅव ब्रॉट मोर पोलीस इन टू द टाउन. की सरकारने जास्त पोलीस गावात आणायला पाहिजे होते. विथ हिम इन गेल अँड ॲट ॲसिस टाईम टू. वेल गुड लक टू युअर वॉच. आणि ते म्हणतो की पहाऱ्यांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असं बी पोलीस सार्जंटला त्या ठिकाणी म्हणतात. आणि सरकारने भरपूर अशी पोलीस दल गावात पाठवायला पाहिजे होतं, टाऊनमध्ये पाठवायला पाहिजे होतं, असं त्यांचं मत आहे. आता दे गो आउट, ते निघून जातात. एवढं बोलून ते तिथून निघून जातात. आता सार्जंट बघा, सार्जंट वॉक्स अप अँड डाऊन वन्स अ ट्वाईस अँड लुक्स ॲट प्लॅकार्ड.
आता वॉक्स तुम्हाला माहिती आहे की इकडे तिकडे तो 2 वेळा एअर झऱ्या घालतो, म्हणजे इकडे तिकडे फिरतो, चालतो आणि त्या लुक ॲट प्लॅकार्ड, त्या प्लॅकार्डकडे म्हणजे त्या पत्रकाकडे, त्या जाहिरातीकडे तो बघतो. 100 पाउंड्स अँड प्रमोशन शुअर. 100 पाउंड आणि प्रमोशन कन्फर्म. प्रमोशन म्हणजे काय, एखादा जर अधिकारी असेल, जर त्याला वरचं पद पाहिजे, प्रमोशन पाहिजे, तर तो त्या ठिकाणी विचार करतो की जर सापडला तर मला नक्कीच काय भेटेल, पदोन्नती भेटेल किंवा माझं पद त्या ठिकाणी वाढेल. देअर मस्ट बी अ ग्रेट डील ऑफ स्पेंडिंग इन 100 पाउंड्स. आणि तो बोलतो की 100 पाऊंड खर्च करायची तयारी असणे ही फार मोठी गोष्ट आहे. इट्स अ पिटी सम ऑनेस्ट मॅन नॉट टू बी द बेटर ऑफ दॅट. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एखाद्या प्रामाणिक माणसालाही त्यावर मात करणे कठीण आहे. म्हणजे या ठिकाणी तो सांगतोय की बाबा, समजा 100 पाऊंड जर हे करायचे आहेत, तर त्या ठिकाणी प्रामाणिक माणसाला सुद्धा ते करणं खूप काय आहे, अवघड आहे. तो सांगण्याचा प्रयत्न करतो. अ रॅग्ड मॅन अपिअर्स ॲट लेफ्ट अँड ट्रायज टू स्लीप फास्ट. आता बघा, रॅग्ड मॅन म्हणजे काय, की एक फाटक्या कपड्यातला एक माणूस, एक व्यक्ती त्या ठिकाणाहून डाव्या बाजूने कुठून तरी प्रवेश करतो अँड ट्रायज टू स्लीप फास्ट, आणि तो फास्ट निघून जाण्याचा प्रयत्न करतो. सार्जंट सडनली टर्न्स, आणि सार्जंट झरकन मागे वळतो, लगेच मागे तो पाहतो आणि सार्जंट बघा त्याला काय विचारतो, वेअर आर यू गोईंग, तू कुठे निघाला आहेस? मॅन, आय एम अ पुअर बॅलड सिंगर. आता त्या ठिकाणी तो त्याचं स्वतःचं थोडी ओळख सांगतो. जो मॅन आहे, जो अननोन मॅन आहे, आता या ठिकाणी जे कॅरेक्टर आहे बघा, समजेल आपल्याला. आय एम अ पुअर बॅलड सिंगर, मी एक गरीब बॅलड गायक आहे, म्हणजे मी पोवाडा गाणारा. म्हणजे आपण ट्रेनमध्ये जी लोकं जशी गातात तसं काही लोकं पोवाडा गातात बघा. आपल्या मराठीमध्ये पोवाडा आपण त्याला म्हणतो, की मी एक साहेब पोवाडा गाणारा एक व्यक्ती आहे. युअर ऑनर, म्हणजे तो साहेब, म्हणजे साहेब मी गरीब माणूस आहे. आय थॉट टू सेल सम ऑफ दीज, होल्ड्स आउट बंडल ऑफ बॅलड्स टू द सेलर्स. आणि तो म्हणतो, ही काही गाणी खलाशांना मी विकण्यासाठी निघालेलो आहे. ही गोज ऑन, आणि तो म्हणजे तो त्या ठिकाणी गाण्याची पोतडी बाहेर काढतो आणि तो गाऊ लागतो. सार्जंट, स्टॉप, डिडंट आय टेल यू टू स्टॉप, यू कांट गो ऑन देअर. आणि तो सांगतो, थांब थांब, मी तुला थांब म्हटलं ना, तू जाऊ शकत नाही. म्हणजे त्याला तो थांबवतो, कारण तो असं बोलता बोलताच निघतो आणि सार्जंट म्हणतो, तुला मी जायला सांगितलं नाही, तू तिथे थांब. यू कांट गो ऑन देअर, तू तिकडे जाऊ शकत नाही. मॅन, ओ व्हेरी वेल, बोलतो बरं ठीक आहे साहेब. इट्स हार्ड थिंग टू बी पुअर. म्हणतो, गरिबांचं जीणं खूप वाईट आहे, खूप त्यांना त्रास सहन करावा लागतो. ऑल द वर्ल्ड्स अगेन्स्ट द पुअर. आणि तो म्हणतो की सर्व जग हे गरिबांच्या विरोधात असतं. सार्जंट, हू आर यू. सार्जंट म्हणतो, तुम्ही कोण आहात, तू कोण आहेस? मॅन, यू विल बी ॲज वाईज ॲज माय सेल्फ इफ आय टोल्ड यू. तो म्हणतो बघा की मी कोण आहे हे जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही माझ्या इतकेच हुशार व्हाल. बघा, वाईज म्हणजे हुशार होणं. आय एम वन जिम्मी वॉल्श, अ बॅलड सिंगर. मी एक जिम्मी वॉल्श आहे, जो पोवाडा गायक आहे. म्हणजे मी लोकगीत गाणारा एक व्यक्ती आहे. माझं नाव आहे जिम्मी वॉल्श. सार्जंट, जिम्मी वॉल्श, आय डोंट नो दॅट नेम. सार्जंट म्हणतो, जिम्मी वॉल्श हे नाव तर मी कधी ऐकलेलंच नाही आहे. आय डोंट नो दॅट नेम. मॅन, शुअर दे नो इट वेल इनफ इन एनिस. असं, आता मॅन तो म्हणतो, असं, पण एनिसमध्ये सगळ्यांना हे नाव चांगलंच माहीत आहे. साहेब, वेअर यू एव्हर एनिस सार्जंट. आणि साहेब तो विचारतो, साहेब तुम्ही कधी एनिसमध्ये आला होतात का? सार्जंट, हू व्हॉट ब्रॉट यू हिअर. आणि सार्जंट बघा त्याला विचारतो, तू इथे कशासाठी आला आहेस ते पहिलं सांग. मॅन, शुअर, इट्स टू द ॲसिजेस आय केम. तो बोलतो की इथे फिरत्या कोर्टात खटले चालू आहेत. आय केम थिंकिंग आय माईट मेक अ फ्यू शिलिंग हिअर ऑर देअर. आता शिलिंग म्हणजे या ठिकाणी पैसे अर्थ असा होतो. तो बोलतो की या ठिकाणी कोर्ट चालू आहे, खटले चालू आहेत, केसेस चालू आहेत, तर मी थोडेफार पैसे मिळावेत या आशेने या ठिकाणी आलेलो आहे. इट्स इन द वन ट्रेन विथ द जजेस आय केम. न्यायाधीश येत होते, त्याच आगगाडीमध्ये मी आलो, असं तो जो व्यक्ती आहे, तो जो माणूस आहे, तो सार्जंटला सांगतो. सार्जंट, वेल इफ यू केम सो फार यू मे ॲज वेल गो फार्दर. आता बघा सार्जंट काय म्हणतो, वेल इफ यू केम सो फार, जर तू आता इथवर आलेलाच आहे, यू मे ॲज सो वेल गो फार्दर, तर तसंच आणखीन पुढे जा. फॉर यू विल वॉक आउट ऑफ दिस, तू इथून निघून जा इथून, असं तो सार्जंट त्याला सांगतो. मॅन, आय विल. आणि सार्जंट त्या ठिकाणी इसम म्हणतो, तो व्यक्ती जो म्हणतो, जातो नक्कीच जातो, मी इथून जाईल. पुढे, आय विल जस्ट गो ऑन वेअर आय वॉज गोईंग. जिकडे मी निघालेलो होतो त्याच दिशेने मी आता चाललेलो आहे. गोज टुवर्ड स्टेप्स. आणि तो पायऱ्यांच्या दिशेने पुढे, स्टेप म्हणजे या ठिकाणी पायऱ्या, तो पायऱ्यांच्या दिशेने त्या ठिकाणी तो जातो. सार्जंट, कम बॅक फ्रॉम दोज स्टेप्स. सार्जंट तर लगेच म्हणतो, त्या पायऱ्यांमधून मागे फिर. नो वन हॅज लिव्ह टू पास डाऊन देम टू नाईट. आज
कोणालाच आजच्या रात्री कोणालाच त्या बाजूने खाली जाण्यास कोणालाच परवानगी नाही. टू नाईट म्हणजे आज कोणालाच पास डाऊन म्हणजे पुढे जाण्याची परवानगी दिलेली नाही. मॅन बघा आता काय म्हणतो, आय विल जस्ट सिट ऑन द टॉप ऑफ द स्टेप्स टिल आय सी विल सम सेलर बाय अ बॅलड ऑफ मी दॅट वुड गिव्ह मी माय सप्पर. आता या ठिकाणी तो म्हणतोय की मी फक्त त्या वरच्या पायरीवर बसतो साहेब. आय विल सी सम सेलर बाय अ बॅलड, की काही लोक एखादा खलाशी जर त्या ठिकाणी आला, जर माझे कोणी गाणे विकत घेतले म्हणजे माझं आजचं तरी सफर म्हणजे माझं आजचं जेवण सुटून जाईल म्हणून मी इथे बसतोय. दे डू बी लेट गोईंग बॅक टू द शिप, म्हणजे तो म्हणतो की ते बोटीवर खूप उशिरा जातात हे मला माहिती आहे. इट्स ऑफन आय सॉ देम इन अ कॉर्क कॅरीड डाऊन अँड क्वे इन अ हँड कार्ट. मी त्यांना बऱ्याच वेळा ते बुचांचे जॅकेट घालून ढकलगाडीतून धक्क्यापर्यंत जाताना पाहिलं आहे. म्हणजे या ठिकाणी तो त्यांचं शॉर्टकटमध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. सार्जंट मूव्ह ऑन आय टेल यू, तुला सांगतोय ना इथून निघ असं सांगितलं ना तुला, आय टेल यू, तुला समजत नाही का? आय वॉन्ट हॅव एनी वन लिंगरिंग अबाउट द क्वे टू नाईट, कुणीही त्या धक्क्यापाशी ते क्वे जवळ आज जाणार नाही किंवा तिथे कुणी रेंगाळणार नाही असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे किंवा तू तिथे जाणार नाही. पुढे नेक्स्ट वन, मॅन वेल आय विल गो, ठीक आहे साहेब मी जातो. इट इज द पुअर हॅव द हार्ड लाईफ, गरिबांचं जीवन खूप काय आहे, हार्ड आहे, खूप कठीण आहे. मे बी युअर सेल्फ माईट लाईक वन सार्जंट, आणि हे तुम्हाला त्या ठिकाणी तो म्हणतो की हे साहेब तुम्हाला आवडेल कदाचित, हे चांगलं आहे. तो एक पान काय करतो इथे त्या ठिकाणी, आता बघा काय म्हणतो, माईट लाईक वन सार्जंट हिअर इज अ गुड शीट नाव, की माझ्याकडे एक चांगलं हे आहे तुम्ही ते बघा. टर्न्स वन ओव्हर, आणि तो एक पान तिकडे त्या ठिकाणी हलवतो. कंटेंट अँड पाईप, तो नाव घेतो काही याची गाण्यांची. कंटेंट अँड पाईप दॅट्स नॉट मच, हे खास नाही. द पिलर अँड द गोट, द पिलर अँड द गोट हे तुम्हाला आवडणार नाही, यू विल नॉट लाईक दॅट. जॉनी हॅट दॅट्स अ लवली सॉन्ग, आणि जॉनी हॅट नावाचं एक तो हॅट हे काढतो आणि म्हणतो हे सॉन्ग. आता तो जी काही पानं हलवतो की ती जी नावं सांगतोय ती सर्व त्या पोवाड्याची नावं आहेत, आणि तो एक एक पान टर्न करतो त्या ठिकाणी त्या सार्जंटला सांगतो की हे चांगलं आहे ते चांगलं नाही वगैरे. आणि शेवटला जॉनी हार्ट हे एक चांगलं गाणं आहे, आवडतं गाणं आहे, सुंदर गाणं आहे असं तो सांगतो. पुढे सार्जंट मूव्ह ऑन, आता बघ तरी सार्जंट त्याला म्हणतोय जा इथून, निघून जा इथून. मॅन वेट टिल यू हिअर इट सिंग्स, तो बोलतो एवढं तर ऐकून घ्या ना साहेब असं तो म्हणतो, आणि तो गायला सिंग्स म्हणजे गायला सुरुवात करतो. देर वॉज अ रिच फार्मर्स डॉटर लिव्ड नियर द टाउन ऑफ रॉस, एका रॉस गावाजवळ एक श्रीमंत शेतकऱ्याची मुलगी राहत होती. टाउन ऑफ रॉस म्हणजे रॉस एक गाव आहे, त्या ठिकाणी श्रीमंत शेतकऱ्याची मुलगी राहत होती. शी कोर्टेड अ हायलँड सोल्जर, हिज नेम वॉज जॉनी हार्ट. जॉनी हार्ट नावाच्या एका पहाडी किंवा एका डोंगराळ प्रदेशातील सैनिकावर तिचं काय असतं, हायलँड म्हणजे एक डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेश, तिथील एका सैनिकावर तिचं प्रेम असतं किंवा तिला प्रेम होतं. सेज द मदर टू हर डॉटर, तिची आई की तिच्या मुलीला म्हणते आय विल गो डिस्ट्रॅक्टेड मॅड, का आता बघा आय विल गो डिस्ट्रॅक्टेड मॅड इफ यू मॅरी दॅट हायलँड सोल्जर ड्रेसअप इन हायलँड प्लेड. ती आई त्या मुलीला म्हणते तू जर त्या लांब लोकरी कपडे घालणाऱ्या त्या डोंगरातील सैनिकाशी लग्न केलंस तर मी वेडीपिशी होईन. त्या ठिकाणी मॅड म्हणजे वेडं होणं किंवा मी हे होणं, म्हणजे ती आई तिला सांगते की जर तू त्या सैनिकाशी लग्न केली जो डोंगराळ प्रदेशात किंवा पर्वतामध्ये राहतो तर मी वेडी होईन अशी आई तिची त्या मुलीला सांगते. आता हा एक पोवाडा आहे, हे गाणं आहे, लक्षात ठेवा, त्याच्यात तो ते सांगतोय. इफ यू मॅरी, हां हे झालं. सार्जंट स्टॉप दॅट नाईज, तो बोलतो हे गाणं थांबव, थांबव ते गाणे. मॅन व्रॅप्स हिज बॅलड्स अँड शफल्स टुवर्ड्स द स्टेप्स, व्रॅप म्हणजे गुंडाळणे, तो माणूस तो पोवाडा थांबवतो आणि त्या ठिकाणी तो लगेच तो पायऱ्यांच्या दिशेने तो जायला निघतो, म्हणजे सगळं तो गुंडाळून तो निघायला. शफल्स टुवर्ड द स्टेप म्हणजे तो त्या ठिकाणी जायला सुरुवात करतो. सार्जंट वेअर आर यू गोईंग, तू कुठे चाललेला आहेस? मॅन शुअर यू टोल्ड मी टू बी गोईंग, तुम्हीच तर मला म्हटलं तू इथून निघून जा म्हणून मी निघालो. अँड आय एम गोईंग, आणि मी आता चाललेलो आहे असं तो म्हणतोय. पुढे सार्जंट डोंट बी अ फूल, मूर्खपणा करू नकोस, मला मूर्ख समजू नकोस. आय डिडंट टेल यू टू गो दॅट वे, मी तुला त्या दिशेला जायला सांगितलेलं नाही आहे. आय टोल्ड यू टू गो बॅक टू द टाउन, मी तुला सांगितलं की तू परत गावाकडे निघून जा असं मी तुला म्हटलोय. मॅन बॅक टू द टाउन इज इट, परत गावाकडे जाऊ म्हणतात म्हणजे मी परत गावात जाऊ, रिटर्न जाऊ. सार्जंट टेकिंग हिम बाय द शोल्डर अँड शूविंग हिम बिफोर हिम,
त्याची तो आता शोल्डर म्हणजे त्याचा खांदा म्हणजे गच्चांडी म्हणजे मागून कॉलर तो पकडतो आणि त्याला शोविंग करतो, पुढे ढकलतो. हिअर आय विल शो यू द वे आणि तो सांगतो चल चल तुला दाखवतो रस्ता मी, म्हणजे त्याच्या पूर्ण कॉलरला किंवा खांद्याला आता सार्जंट पोलीस अधिकाऱ्याने पकडलं आणि तो बोलतो चल निघ पुढे, बी ऑफ विथ यू, चल तुला निघायचं इथून, बी ऑफ विथ यू म्हणजे निघायचं इथून, थांबायचं नाही. व्हॉट आर यू स्टॉपिंग फॉर, आता कशासाठी तू इथे थांबला आहेस असं सार्जंट त्या माणसाला विचारतो. मॅन हू हॅज बीन किपिंग हिज आय ऑन द नोटीस, तो पत्रकाकडे पाहून त्याच्याकडे निर्देश करतो. पॉइंट्स टू इट, आय थिंक आय नो व्हॉट यू आर वेटिंग फॉर सार्जंट, तुम्ही इथे कशासाठी थांबला आहेत हे मला आता बहुतेक समजलंय. म्हणजे तो माणूस जो आहे तो आता सार्जंटला म्हणतोय की तुम्ही इथे का थांबलात हे आता मला कळालेलं आहे. त्या जाहिरातीकडे तो बघून, त्या कैद्याच्या जाहिरातीकडे बघून त्याला समजतं. सार्जंट, व्हॉट्स दॅट टू यू, तुला काय करायचं त्याच्याशी, तुला काय गरज आहे त्याची. मॅन अँड आय नो वेल द मॅन यू आर वेटिंग फॉर, आणि तुम्ही ज्याची वाट बघतायत, आय नो मला माहिती आहे तो माणूस कोण आहे, त्या माणसाला मी चांगलं ओळखतो. आय नो हिम वेल, आय विल बी गोईंग, मी जातो मी. ही शफल्स ऑन, शफल्स ऑन म्हणजे तो तिथून निघू लागतो, म्हणजे तिथून तो चालत पुढे पुढे निघतो, मूज होतो, वॉक्स म्हणजे चालायला सुरुवात करतो. सार्जंट, यू नो हिम, तू ओळखतोस त्याला. कम बॅक हिअर, ये इकडे ये, परत ये. व्हॉट सॉर्ट इज ही, कसा दिसतो रे तो माणूस, तो कसा दिसतो तो कैदी. मॅन, कम बॅक इज इट, तो लगेच परत येऊन म्हणतो, परत येऊ म्हणतात. सार्जंट, साहेब मी परत येऊ. डू यू वॉन्ट टू हॅव मी किल्ड, तुम्हाला मला मारून टाकायचं आहे का, माझा जीव मारला जावा असं तुम्हाला वाटतं का. सार्जंट, वाय डू यू से दॅट, तू असं का म्हणतोस. माणूस बघा काय बोलतो पुढे, त्याला रिप्लाय देतो. नेवर माइंड, असं काही नाही. आय एम गोईंग, मी जातो साहेब. आय विल नॉट बी इन युअर शूज इफ द रिवॉर्ड वॉज 10 टाइम्स ॲज मच, इनामी अपेक्षा 10 पटीने जरी जास्त असता तरी मी तुमच्या जागी थांबलो नसतो. गोज ऑन ऑफ स्टेज टू लेफ्ट, रंगमंचाच्या डाव्या बाजूला तो निघून जातो. नॉट इफ इट वॉज 10 टाइम्स ॲज मच, 10 पटीने जरी जास्त असलं तरीही नाही, तरी मी इथे थांबलो नसतो. सार्जंट, रशिंग आफ्टर हिम, रशिंग म्हणजे त्याच्या रश म्हणजे इथे रन, त्याच्या पाठीमागे तो धावत जातो. कम बॅक हिअर, परत ये इकडे, परत ये इकडे, परत ये. ड्रॅग सिम बॅक, तो लगेच त्याची परत त्याला मागे ओढून आणतो, कॉलर पकडून किंवा मागे शर्टाने खेचून तो परत आणतो. वे डिड यू सी हिम, तू त्याला कुठे पाहिलं आहेस का. मॅन, आय सॉ हिम इन माय ओन प्लेस इन द कंट्री क्लिअर. हां, या ठिकाणी तो म्हणतोय किंवा मी त्याला पाहिलेलं आहे एका कंट्री म्हणजे या ठिकाणी कंट्री काउंटी क्लिअर सांगितले त्यांनी, तर काउंटी क्लिअरमध्ये मी त्याला बघितलेलं आहे, मी पाहिलेलं आहे. आय टेल यू, यू विल नॉट लाईक टू बी लुकिंग ॲट हिम, पण मी तुम्हाला सांगतो त्याच्याकडे बघूही नाही असे तुम्हाला वाटेल. यू विल बी अफ्रेड टू बी इन द वन प्लेस विथ हिम, तो असेल तिथे तुमची थांबण्याची सुद्धा तुम्हाला भीती वाटेल, तुम्ही घाबराल. अफ्रेड म्हणजे घाबरणे. देर इज नॉट अ वेपन ही डज नॉट नो द यूज ऑफ, असं कोणतंही वेपन म्हणजे असं कोणतंही शस्त्र नाही जे त्याला वापरता येत नाही. म्हणजे तो खूप काय आहे, स्किलफुल आहे, तो खूप कौशल्य, त्याला प्रत्येक प्रकारचे शस्त्र वापरता येतं. अँड ॲज टू स्ट्रेंथ हिज मसल्स आर ॲज हार्ड ॲज दॅट बोर्ड, आणि त्याच्या जर ताकदीचं म्हणाल, त्याच्या जर स्वतःच्या पॉवरचं म्हणाल, तर त्याचे स्नायू ह्या बोटीसारखे किंवा ह्या बॅरलसारखे काय बोर्डसारखे खूप मजबूत आहे. तो खूप मजबूत असा माणूस आहे. आता तुम्हाला खली माहिती आहे ना, खली जो बॉक्सर आहे, तो जो कुस्ती आपले WWE म्हणजे त्या प्रकारची व्यक्ती आहे असं आपण पकडूया, म्हणजे असं आपण वर्णन करू शकतो. आता सार्जंट बघा पुढे काय बोलतो. इज ही ॲज बॅड ॲज दॅट, तो एवढा भयंकर आहे का, तो एवढा वाईट आहे का. मॅन, ही इज देन, हो मग तो खूपच वाईट आहे. सार्जंट, डू यू टेल मी सो, मग मला सांगच त्याच्याबद्दल आता. मॅन, देर वॉज अ पुअर मॅन इन अवर प्लेस, अ सार्जंट फ्रॉम बॅलीवगन, इट वॉज विथ अ लंप ऑफ स्टोन ही डिड इट. आमच्या गावात एक गरीब माणूस होता, तो बॅलीवगनचा पोलीस अधिकारी होता, एका दगडाने त्याचे काम त्याने तमाम केले. इट वॉज विथ लंप ऑफ स्टोन म्हणजे एका दगडात त्याला काय केलं, त्याने बॅलीवगनला मारलं. सार्जंट, आय नेवर हर्ड ऑफ दॅट, पण मी हे कधी ऐकलं नाही त्याच्याबद्दल. मॅन, अँड यू विल नॉट, आणि कधी ऐकणारही नाही साहेब. सार्जंट म्हणजे साहेब. इट्स नॉट एव्हरीथिंग दॅट हॅपन्स गेट्स इन टू द पेपर्स, प्रत्येक गोष्ट काय तुम्हाला न्यूजपेपरमध्ये किंवा वर्तमानपत्रात छापून दिली जात नाही किंवा दाखवली जात नाही. अँड देर वॉज अ पोलिसमॅन इन अ प्लेन क्लोथ्स टू, आणि त्या ठिकाणी एक साध्या पोशाखातला पोलीसही तिथे होता. इट इज इन द लिमरिक ही वॉज, त्या ठिकाणी अर्थ होतं तो लायमरिक या गावात होता. इट वॉज आफ्टर द टाइम ऑफ द अटॅक ऑन द पोलीस बॅरॅक ऑट किलमॅलॉक मूनलाईट जस्ट लाईक धिस वॉटर साईड नथिंग वॉज नोन फॉर सर्टन. आणि तो म्हणतो की किलमॉकच्या पोलिसांच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यावर ते घडलं होतं.
त्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश होता आता सारखाच पाण्याच्या काठावर. नक्की काय घडलं ते काही समजलंच नाही. सार्जंट, डू यू से सो? खरं सांगतोयस काय? काय सांगतोस का काय? इट्स टेरिबल काउंटी टू बिलॉंग टू. तो बोलतोय की बाबा एवढं भयानक गाव आहे ते, असं दिसतंय. ओके मॅन, दॅट्स सो इंडीड. यू माइट बी स्टँडिंग देअर लुकिंग आउट दॅट वे. तो म्हणतोय बघा माणूस, दॅट्स सो इंडीड. खरंच आहे या धक्क्याच्या बाजूने. यू माइट बी स्टँडिंग देअर लुकिंग आउट दॅट वे थिंकिंग यू सॉ हिम कमिंग अप दिस साइड ऑफ द वे. तो पॉइंट्स करतोय त्या ठिकाणी. तो बोलतोय की या धक्क्याच्या बाजूने तिकडे निर्देश करतो. वर येताना तो दिसेल असा विचार करून तुम्ही त्या दिशेला पाहात इथे उभे राहाल आणि न जाणो तो कदाचित त्या दुसऱ्या बाजूने निघून सुद्धा जाईल. अँड ही माइट बी कमिंग अप दिस अदर साइड, म्हणजे एका बाजूने येईल आणि तो निघून जाईल. अँड ही विल बी ऑन युअर बिफोर यू न्यू वेअर यू वेअर, आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की त्याने तुमच्यावर हल्ला केलेला असेल. सार्जंट, इट्स अ होल ट्रूप ऑफ पोलीस, दे ऑट टू पुट हिअर टू स्टॉप मॅन लाईक दॅट. आता सार्जंट म्हणतोय की बाबा इट्स अ होल ट्रूप ऑफ पोलीस, की या ठिकाणी पूर्ण पोलिसांची अख्खी फौजच तैनात करायला हवी होती अशा माणसाला पकडण्यासाठी. मॅन, बट इफ यू वुड लाईक मी टू स्टॉप विथ यू आय कुड बी लुकिंग डाऊन दिस साईड. आता तो माणूस म्हणतोय की इफ यू वुड लाईक मी टू स्टॉप विथ यू, मी तुमच्यावर इथे असं तुमची थांबवायची इच्छा असेल, आय कुड बी लुकिंग डाऊन द साईड, तर मला खाली पिंपावर लक्ष ठेवावं लागेल किंवा मला खाली बघावं लागेल. आय कुड बी सिटिंग अप हिअर ऑन दिस बॅरल, असं तो या ठिकाणी काय करतो सांगण्याचा प्रयत्न करतो. सार्जंट, अँड यू नो हिम वेल टू. तू त्याला चांगलाच ओळखतोस का? टू, बरं सांग ना मला, तू चांगला ओळखतो का? मॅन, आय वुड नो हिम अ माईल ऑफ. सार्जंट, तो माणूस म्हणतो साहेब मी त्याला मैलभर अंतरावरून सुद्धा ओळखू शकतो. सार्जंट, बट यू विल नॉट वॉन्ट टू शेअर द रिवॉर्ड. तुला वाटत नाही का या बक्षिसामधला तुला थोडा शेअर पाहिजे असं, तुला अर्ध वाटा पाहिजे असं? मॅन, इज इट अ पुअर मॅन लाईक मी दॅट हॅज टू बी गोईंग द रोड्स अ सिंगिंग इन फेअर्स टू हॅव द नेम ऑन हिम दॅट ही टूक अ रिवॉर्ड. माझ्यासारख्या रस्त्यावर फिरणाऱ्या गरीब माणसाला किंवा हिंडणाऱ्या माणसाला आणि जत्रेत गाणी गाणाऱ्या मी गरीब माणूस, मी त्याच्या नावाचं इनाम घेऊन काय करणार साहेब? बट यू डोंट वॉन्ट मी, पण तुम्हाला मी इथे थांबायला नको आहे. आय विल बी सेफर इन द टाउन, आणि मी आपल्या गावात अधिक सुरक्षित राहीन साहेब. सार्जंट, वेल यू कॅन स्टॉप. सार्जंट म्हणतो ठीक आहे तू थांबू शकतोस, तू नको जाऊस. मॅन, गेटिंग अप ऑन द बॅरल, ऑल राईट सार्जंट, आय वंडर नाऊ यू आर नॉट गेट टायर्ड. सार्जंट, वॉकिंग अप अँड डाऊन द वे यू आर. आणि त्या ठिकाणी तो माणूस जो आहे तो पिंपावर त्या उभा राहतो. गेटिंग अप ऑन बॅरल, तो उभा राहतो. ऑल राईट सार्जंट, ठीक आहे साहेब. आय वंडर नाऊ यू आर नॉट टायर्ड आउट. तुम्ही आता कंटाळलेले नाहीत असं तो त्या ठिकाणी त्यांना म्हणतोय. सार्जंट, वॉकिंग अप अँड डाऊन द वे यू आर. आणि तो लगेच तिथे इकडे तिकडे आता सार्जंट काय करतो, फेऱ्या मारतोय. पण तरी तुम्ही दमलेले दिसत नाहीत असं त्या ठिकाणी तो मॅन त्याला म्हणतोय. मॅन, सॉरी सार्जंट, इफ आय एम टायर्ड आय एम यूज टू इट. सार्जंट म्हणतो मी जरी दमलो तरी मला त्याची सवय आहे, मला कंटाळा येणार नाही. मॅन, यू माईट हॅव हार्ड वर्क बिफोर यू टू नाईट येट. आज रात्री तुम्हाला अजून बरीच कामं करायची आहेत, खूप दगदग सहन करावी लागणार आहे. टेक इट इझी व्हाईल यू कॅन. तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही दमानं घ्या. देर इज प्लेंटी ऑफ रूम अप हिअर ऑन द बॅरल. या ठिकाणी पुष्कळ अशी पिंपावर जागा आहे. अँड यू सी फार्दर वेन यू आर हायर अप. आणि इथे बसून तुम्हाला उंचावरून खूप हायर अप म्हणजे लांबचं दिसेल. सार्जंट, मे बी सो, कदाचित. गेट्स अप बिसाइड हिम ऑन अ बॅरल फेसिंग राईट. आणि तो त्याच्या शेजारी बसतो, कोणाच्या? त्या माणसाच्या. त्या पिंपावर चढून बसतो आणि उजवीकडे तोंड करून तो बसतो त्या ठिकाणी. ते सीट बॅक टू बॅक लुकिंग डिफरंट वेज. आणि ते एक दोघं एकमेकांना पाठ करून विरुद्ध दिशेला काय करतात, डिफरंट वेजने बघतात. यू मेड मी फील अ बीट क्विअर विथ द वे यू टॉक. तुझ्या बोलण्यामुळे मला जरा विचित्र वाटू लागलेला आहे असं या ठिकाणी सार्जंट त्याला म्हणतो. मॅन, गिव्ह मी अ मॅच. सार्जंट, तो म्हणतो साहेब मला जरा काडेपेटी देता का? ही गिव्ज इट अँड मॅन लाईट पाईप. तो देतो आणि तो इसम किंवा तो माणूस ती जी पाईप आहे तो पेटवतो. टेक ड्रॉ युअर सेल्फ. तुम्हाला एक झुरका घ्यायचा का असं तो विचारतो माणूस. इट विल क्वाईट यू. तुम्हाला बरं वाटेल असं तो म्हणतो. इट विल क्वाईट यू म्हणजे तुम्हाला बरं वाटेल थोडंसं. वेट नाऊ टिल आय गिव्ह यू अ लाईट. पुढे बघा,
मी इशारा करेपर्यंत तुम्ही वाट बघा, असं तो म्हणतो. बट यू नीड नॉट टर्न राऊंड, पण तुम्ही मागे वळण्याची काही घाई करू नका. डोंट टेक युअर आय ऑफ द वे फॉर द लाईफ ऑफ यू. तुम्ही अजिबात त्या धक्क्याचे, काही झालं तरी त्या धक्क्याच्या दिशेला असलेली तुमची जी काही नजर आहे, तुमचे जे आय ऑफ आहेत, ते तुम्ही अजिबात टर्न करायचे नाही, इकडे तिकडे बघायचं नाही. सार्जंट, नेवर फिअर, नाही ती चिंता करू नकोस, तेवढं काही टेन्शन घेऊ नकोस. आय वॉन्ट, मी असं काय करणार नाही. लाईट पाईप्स दे बोथ स्मोक, पाईप त्या ठिकाणी पेटवला जातो, म्हणजे त्या ठिकाणी तो जो सिगारेटसारखं असतं ते तो पेटवतो. दोघे धूम्रपान करतात. दे बोथ स्मोक म्हणजे ते ओढतात सिगरेट वगैरे काय असेल ते. इंडिड इट्स अ हार्ड थिंग टू बी इन द फोर्स. तो बोलतो या ठिकाणी की भाऊ खरोखरच पोलीस दलात काम करणं खूप अवघड असतं. आउट ॲट नाईट अँड नो थँक्स फॉर इट. रात्रभर अपरात्री कुठेही काम करावं लागतं आणि कोणी त्याबद्दल काय म्हणजे चांगलं बोलत नाही, कोणी धन्यवाद किंवा कोणी आभारसुद्धा मानत नाही. फॉर ऑल द डेंजर वी आर इन, आम्ही नेहमी डेंजरमध्ये असतो, म्हणजे आम्ही नेहमीच संकटांमध्ये असतो. अँड इट्स अ लिटल वी गेट बट अब्यूज फ्रॉम द पीपल. आम्हाला तरी त्या बदल्यामध्ये आम्ही एवढं चांगलं काम करतो तरी आम्हाला लोकांचे शिवाशाप खावा लागतात. अँड नो चॉईस बट टू ओबे अवर ऑर्डर्स अँड नेवर आस्क व्हेन अ मॅन इज सेंड इन टू डेंजर. तरीही आम्हाला नाईलाजाने सर्व ऑर्डर्स पाळाव्या लागतात आणि कुटुंब असून सुद्धा तुम्हाला कधी धोक्याच्या कामावर पाठवलं जाईल याचं काही नेम नसतो, म्हणजे कधी तुम्हाला डेंजर ठिकाणी पाठवलं जातं. इफ यू आर अ मॅरिड मॅन विथ अ फॅमिली, आणि जर तुम्ही एक लग्न झालेल्या व्यक्ती असेल, कुटुंब सांभाळणारी व्यक्ती असते, तर नक्कीच तुम्हाला जास्त काय होतं, संकटानं किंवा टेन्शन येण्याची शक्यता असते. मॅन सिंग्स, आता तो माणूस गाऊ लागतो. ॲज थ्रू द हिल्स आय वॉक टू व्ह्यू द हिल्स अँड शॅमरॉक प्लेन. आता बघा तो गायला सुरुवात करतो. ॲज थ्रू द हिल्स आय वॉक टू व्ह्यू द हिल्स अँड शॅमरॉक प्लेन. डोंगर दऱ्यांमधून शॅमरॉकचा प्रदेश पाहत हिंडताना. आय स्टूड अ व्हाईल वेअर नेचर स्माईल टू व्ह्यू द रॉक्स अँड स्ट्रीम्स. त्या खडकाळ डोंगर आणि झऱ्यांमधून दिसणारे निसर्गाचे मोहग्रूप पाहत मी जरासा थांबलो. ऑन अ मॅट्रॉम फेअर आय फिक्स्ड माय आईज बिनीथ अ फर्टाईल वेल. ॲज शी सॅंग हर सॉंग इट वॉज ऑन द रॉंग अ पोर ओल्ड ग्रॅन्युअल. आणि हिरव्या सुपीक दरीच्या खाली मी गरीब म्हाताऱ्या ग्रॅन्युअलचे गाणं गाणाऱ्या मेट्रेन, माझे डोळे काय झालेले आहेत, थांबलेले आहेत. म्हणजे एक अशा प्रकारचे एक छोटंसं सॉन्ग आहे, तो माणूस गाण्याचा प्रयत्न करतोय. सार्जंट, स्टॉप दॅट, बंद कर हे. दॅट्स नो सॉन्ग टू बी सिंगिंग इन दिस टाइम्स. हे गाणं आत्ता वेळी म्हणण्यासारखं नाही किंवा आत्ता गाण्यासारखं नाही. मॅन, ओ सार्जंट, आय वॉज ओनली सिंगिंग टू कीप माय हर्ट अप. साहेब, मी फक्त स्वतःला चांगलं वाटावं, बरं वाटावं माझ्या हर्टला, म्हणून मी हे गातोय. इट सिंग्स वेन आय थिंक ऑफ हिम. जेव्हा त्याचा माझ्या मनात विचार आला तेव्हा माझं मन हताश होतं. आय थिंक ऑफ हिम टू थिंक ऑफ अस टू सिटिंग हिअर अँड ही क्रिपिंग अप द क्वेव मे बी टू गेट टू अस. आपण दोघे इथे बसलेलो आहेत आणि त्या धक्क्याच्या बाजूने तो वर येतोय. कदाचित आपल्याकडेच हा विचारही मला नकोसा वाटतो. मला खूप भीती वाटते. कोणाची? त्या कैद्याची, जो डेंजर आहे, त्याची, जो पळून गेलाय तो. सार्जंट, आर यू किपिंग अ गुड लुकआउट. तू नीट लक्ष ठेवून आहेस ना? पण सार्जंट त्या माणसाला विचारतो. मॅन, आय ॲम, हो आहे ना. अँड फॉर नो रिवॉर्ड टू, पण मला बक्षिसाची कोणती अपेक्षा नाही. ॲमंट आय द फुलिश मॅन, मी वेडा माणूस तर नाही ना? तो माणूस स्वतःला सांगतोय. बट वेन आय सॉ मॅन इन ट्रबल, जेव्हा मी कोणत्याही माणसाला संकटात पाहतो, आय नेवर कुड हेल्प ट्राईंग टू गेट हिम आउट ऑफ इट. आणि जोपर्यंत मी त्याला त्या संकटात मदत करत नाही किंवा त्या संकटातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत मला चांगलं वाटत नाही. व्हॉट्स दॅट, डीड समथिंग हिट मी. हे काय आहे? काहीतरी आदळलं माझ्यावर असं त्याला वाटतं, असा माणूस म्हणतो. रब्स हिज हर्ट, आणि तो आपली छाती चोळायला सुरुवात करतो, म्हणजे स्वतःची छाती तो चोळतो. सार्जंट पॅटिंग हिम ऑन द शोल्डर, आणि त्याच्या खांद्यावर तो थोपटतो. कोण? सार्जंट साहेब. यू विल गेट युअर रिवॉर्ड इन हेवन. तुला नक्कीच स्वर्गप्राप्ती होईल, म्हणजे तुला तुझं बक्षीस स्वर्गात मिळेल, असं सार्जंट त्याला सांगतो. मॅन, आय नो दॅट सार्जंट, बट लाईफ इज प्रेशियस. ठाऊक आहे साहेब, मला माहिती आहे हे, पण आयुष्य ही खूप प्रेशियस आहे, खूप मौल्यवान आहे, आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. सार्जंट, वेल यू कॅन सिंग इफ इट गिव्ज यू मोर करेज. त्या ठिकाणी सार्जंट म्हणतो, ठीक आहे, तुला धीर येणार असेल तर तू गाणं गाऊ शकतोस. मोर करेज, तुला जर थोडंसं धैर्यात्मक वाटत असेल तर तू नक्कीच गाणं, यू कॅन सिंग, तू गाऊ शकतोस. मॅन सिंग्स, तो परत गाणं गायला सुरुवात करतो. हर हेड वॉज बिअर, हर हँड्स अँड फीट विथ आयरन बँड्स वेअर बाउंड. हर पेन्सिव्ह स्ट्रेन अँड प्लेंटिव्ह
वेल मिंगल्स विथ द इव्हनिंग गेल अँड द सॉंग शी सँग विथ मॉर्नफुल एअर. आय एम ओल्ड ग्रॅन्युअल, हर लिप्स सो स्वीट दॅट मोनार्क्स किस्ड. आता हे जे दिलेलं गाणं आहे आपल्या इंग्लिश लँग्वेजमध्ये, याला थोडं मराठीत मी ट्रान्सलेट करून सांगतो, की तो माणूस आता गायला सुरुवात करतो आणि ते गाणं काय बघा. तिचे डोके उघडले होते आणि हातपाय लोखंडी साखळ्यांनी बांधलेले होते. तिचा उदास स्वर आणि शोकाकुल आक्रोश संध्याकाळच्या वादळी वाऱ्याचा आवाजात मिसळला होता आणि दुःखी स्वरात ती गात होती. मी गरीब म्हातारी ग्रॅन्युअल, सम्राटांनी चुंबलेले तिचे सुंदर ओठ, असं ती सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते, असं त्या गाण्यामध्ये सांगितलंय. पुढे जाऊया चला. गाण्यापेक्षा आपल्याला स्टोरी समजणं खूप महत्त्वाचं आहे. सार्जंट. दॅट्स नॉट इट, हर गाऊन शी वोर वॉज स्टेन विथ गोर. आता या ठिकाणी सार्जंट म्हणतो तसं नाही आहे ते. त्याचा अर्थ असा वेगळा आहे की गोठलेल्या रक्ताचे डाग पडलेल्या जगात तिने परिधान केला होता, असं या ठिकाणी सार्जंट त्या गाण्याला करेक्ट करतोय. दॅट्स इट, यू मिस दॅट. आणि सार्जंट म्हणतो ही ओळ तू विसरलास. कोणाला? माणसाला म्हणतोय तो. आता आपल्या लक्षात आलं पाहिजे तो माणूस मुद्दाम काही गीतं गातोय की जेणेकरून सार्जंटला रिअलाईज व्हावं काही देशभक्ती किंवा काही या बाबतीत. बरोबर. पुढे. मॅन यू आर राईट सार्जंट. साहेब तुम्ही बरोबर आहात, तुमचं बरोबर आहे. सो इट इज आय मिस इट, मी विसरलो, माझ्याकडून ती चुकून राहिलं. रिपीट्स लाईन, ती ओळ तो पुन्हा गायला सुरुवात करतो. बट टू थिंक ऑफ अ मॅन लाईक यू नोविंग अ सॉन्ग लाईक दॅट. तुमच्यासारख्या माणसाला सुद्धा हे गाणं माहिती आहे, मला आश्चर्य वाटलं, असं माणूस त्यांना मुद्दा म्हणतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती पाहिजे की मॅन जो आहे हा कैदी आहे, यालाच पकडण्यासाठी ते बक्षीस ठेवलेलं आहे. फक्त त्याने आता काय केलंय, तो वेगळ्या वेशामध्ये आलेला आहे, सोंग घेऊन एका पोवाडा गायकामध्ये, आणि तो मुद्दामून सार्जंटच्या मनामध्ये देशाविषयी किंवा देशाच्या राष्ट्रीयत्वाविषयी काय करतोय, भावना जागृत करतोय. तो मुद्दामून हे गाणे त्यांच्यासमोर बोलून दाखवतोय. चला पुढे जाऊया. सार्जंट. देर इज मेनी अ थिंग अ मॅन माइट नो अँड माइट नॉट हॅव एनी विश फॉर. एखाद्या माणसाला कित्येक गोष्टी ठाऊक असू शकतात आणि कित्येक गोष्टी करण्याची इच्छा नसू शकते, असं तो सांगतोय. मॅन. नाव आय डेअर से सार्जंट इन युअर youth you used to be sitting up on a wall the way you are sitting up on the barrel now, and other side lads beside you and you singing granular. आता माणूस त्या ठिकाणी त्यांना म्हणतोय, साहेब मी धाडस करून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही तुमच्या तरुणपणी नक्कीच या पिंपावर जसे आज बसलात तसेच तुम्ही तुमच्या मित्रांच्या कट्ट्यांवर बसलेले असाल आणि हे ग्रॅन्युअलचं गाणं नक्की तुम्ही त्या ठिकाणी म्हणत असणार ना. सार्जंट. आय डीड देन. हो म्हणत असे माझ्या मित्रांबरोबर. मॅन. अँड द शान भिन देन बॉक्थ. मग तो विचारतोय शॅन बियन बॉक्थ हे गाणं तुम्ही म्हणायचे का? सार्जंट. आय डीड देन. हो तेही म्हणत असे. मॅन. अँड द ग्रीन ऑन द केप. आता हे गाणं आहे, तुम्ही हे पण गाणं म्हणायचे का? त्या ठिकाणी सार्जंट बोलतो दॅट वॉज वन ऑफ देम. आणि त्यापैकीच ते एक सुद्धा होतं. पुढे. मॅन. And maybe the man you are watching for tonight used to sitting on the wall when he was young and singing those same songs. It's a queer world. आता त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी सार्जंटला म्हणतायत, आज तुम्ही ज्या माणसाची त्या ठिकाणी वाट बघताय त्या कैद्याची, तो देखील तसाच तुमच्यासारखा त्या मित्रांच्या कट्ट्यांवर बसून त्याच तरुणपणी तशीच कदाचित गाणे गात असेल ना. इट्स अ क्युअर वर्ल्ड. किती विचित्र जग आहे हे. सार्जंट. विश्ड. विश्ड म्हणजे असा साऊंड. आय थिंक आय सी समथिंग कमिंग. तो म्हणतो कोणीतरी येतं असं मला वाटतंय. इट्स ओनली अ डॉग. छे छे, तो कुत्रा आहे फक्त. मॅन. अँड इजंट इट्स अ क्युअर वर्ल्ड. हे जग किती विचित्र आहे ना, असं तो माणूस त्या ठिकाणी म्हणतोय. मे बी इट्स वन ऑफ द बॉईज यू यूज टू बी सिंगिंग विथ दॅट टाईम यू विल बी अरेस्टिंग टुडे ऑर टुमारो अँड सेंडिंग इन टू द डॉक. आणि या ठिकाणी तो म्हणतो ज्या मुलांबरोबर तुम्ही तेव्हा गाणी गात होतात त्यांच्यापैकी एकाला आज किंवा उद्या तुम्ही पकडाल आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये काय करून द्याल, सेंडिंग इन टू द डॉग, म्हणजे त्या पिंजऱ्यामध्ये त्या जेलमध्ये तुम्ही टाकून द्याल. सार्जंट. दॅट्स ट्रू इंडीड. हे खरं आहे. सार्जंट त्याच्या प्रश्नाला काय देतात, उत्तर देतात. मॅन. अँड मे बी वन नाईट आफ्टर यू हॅड बीन सिंगिंग. हे या ठिकाणी तो, आणि एखाद्या रात्री तुमची गाणी म्हणून झाल्यानंतर, if the other boys had told you some plan, they had some plan to free the country, you might have joined with them. इतर मुलांनी तुम्हाला त्यांच्या योजनांबद्दल, देशाला स्वतंत्र करण्याच्या एखाद्या योजनेबद्दल सांगितलं, तुम्ही कदाचित त्यांच्यात सामीलही झाला असाल. अँड मे बी इट इज यू माइट बी इन ट्रबल नाऊ. आणि आता मात्र तुम्ही अडचणीत सापडला असाल. असंही तो या ठिकाणी मॅन त्यांना काय करतो, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की बाबा आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे वगैरे वगैरे. सार्जंट. वेल हू नोज बट आय माइट. कोणाला काय ठाऊक, असेलही कदाचित. आय हॅड अ ग्रेट स्पिरिट इन दोज डेज.
पण त्या काळामध्ये माझ्या मनामध्ये खूप स्पिरिट होतं, खूप हिंमत होती, खूप डेअरिंग होती, असं तो त्या ठिकाणी त्या माणसाला सांगतोय. मॅन, इट्स अ क्युअर वर्ल्ड, सार्जंट, अँड इट्स लिटल एनी मदर नोज व्हेन शी सीज हर चाइल्ड क्रिपिंग ऑन द फ्लोअर what might happen to it before it has gone through its life, or who will be who in the end. आता माणूस त्या ठिकाणी सांगतोय, हो, खरोखरच हा विचित्र विचार आहे, एक विलक्षण विचार आहे आणि हे सत्यही आहे. आता जरा थांबा, मला जरा विचार करू द्या. या ठिकाणी त्या ठिकाणी तो म्हणतोय माणूस, की इट्स अ क्युअर वर्ल्ड. आता क्युअर वर्ल्ड म्हणजे काय? हे जग खूप विचित्र आहे. कुणा आईला तिचं आता रांगणारं मूल कधी मोठं होईल आणि आयुष्यात पुढे जाऊन कोण बनेल, काय करेल याची जराही काय कल्पना नसते. म्हणजे सुरुवातीला आपण काय असतो आणि आपल्या आयुष्याच्या शेवटाला आपण काय बनू शकतो हे कोणालाच माहिती नसतं. सार्जंट, दॅट्स अ क्युअर थॉट नाऊ. खूपच विचित्र असा विचार आहे. क्युअर म्हणजे विचित्र किंवा विलक्षण. अँड ट्रू थॉट, आणि हे सत्यसुद्धा आहे. वेट नाव टिल आय थिंक इट आउट ऑफ इट. आता जरा थांबा. इफ इट वॉज नॉट फॉर दिस द सेन्स आय हॅव अँड फॉर माय वाईफ अँड फॅमिली अँड फॉर मी जॉईनिंग द फोर्स द टाईम आय डीड इट माईट बी माय सेल्फ नाऊ वुड बी आफ्टर ब्रेकिंग गेल अँड हायडिंग इन द डार्क. तो म्हणतोय की जरा मलाही विचार करू द्या. मी आता आहे तसा नसतो, माझी बायका मुलं नसती आणि मी पोलीस खात्यात लागलो नसतो, तर कदाचित मीच तुरुंग फोडून अंधारात लपलो असतो आणि अंधारात लपून बसला आहे तो, कदाचित हे पिंपावर बसला असता. असं या ठिकाणी तो सार्जंट त्या ठिकाणी म्हणण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. पुढे, अँड इट माइट बी हिम दॅट हायडिंग इन द डार्क अँड दॅट गॉट आउट ऑफ द गेल वुड बी सिटिंग अप वेअर आय एम ऑन दिस बॅरल अँड इट माइट बी माय सेल्फ वुड बी क्रिपिंग अप ट्राईंग टू मेक माय एस्केप फ्रॉम हिमसेल्फ. आणि तो म्हणतोय की कदाचित त्या पिंपावर तो बसलेला असता, मी त्याच्यापासून स्वतःला लपवत असतो आणि तो कायदा पाळणारा असता, तर मी कायदा मोडणारा असतो. इट माइट बी हिमसेल्फ वुड बी कीपिंग द लॉ अँड मायसेल्फ वुड बी ब्रेकिंग इट अँड मायसेल्फ वुड बी ट्राईंग मे बी टू पुट बुलेट इन हिज हेड. आणि मी त्याच्या डोक्यात गोळी घालायचा बेत करीत असतो. असं सार्जंट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऑर टू टेक अप अ लंप ऑफ स्टोन द वे यू सेड ही डीड. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगतायत की त्याने घेतला तसा हाती दगड घेणारा मी सुद्धा या ठिकाणी असतो. ओ गॅप्स आफ्टर पॉज. आता या ठिकाणी अरे बापरे, धापा टाकत थांबतो. वर्ड्स दॅट ग्रॅप्स मॅन्स आर्म. ते काय आहे, त्यावेळेस माझा तो बाहू पकडतो. म्हणजे काय, त्या माणसाचा तो कॉलर पकडतो. मॅन जम्प्स ऑफ द बॅरल अँड लिसन्स लुकिंग आउट ओव्हर वॉटर. तो माणूस त्या पिंपावर उडी मारतो आणि पाण्याच्या दिशेने पाहतो. इट्स नथिंग सार्जंट. साहेब काहीच नाही आहे, जास्त टेन्शन घेऊ नका, असं तो म्हणतोय. सार्जंट, आय थॉट इट माइट बी अ बोट. मला असं वाटलं की ते एक बोट आहे, असं या ठिकाणी तो म्हणतोय. आय हॅड नो नोशन देअर माइट बी फ्रेंड्स ऑफ हिज कमिंग अबाउट द क्वेज विथ अ बोट. आता ठिकाणी सार्जंट म्हणतोय की एखादी बोट असावी असं मला वाटतं, त्याचे मित्र बोट घेऊन धक्क्याच्या बाजूने येतील असं मला वाटतं, असं मला फील होतंय, असं सार्जंट त्याला म्हणतोय. माणूस, सार्जंट, आय एम थिंकिंग इट वॉज विथ द पीपल यू वेअर अँड नॉट विथ द लॉ यू वेअर व्हेन यू वेअर अ यंग मॅन. आणि माणूस म्हणतोय की सार्जंट, मला असं वाटतं की तुमच्या तरुणपणामध्ये तुम्ही जनतेच्या बाजूने होतात, कायद्याच्या बाजूने नाही. सार्जंट, वेल इफ आय वॉज फुलिश देन दॅट्स टाइम इज गॉन. हो, बरोबर आहे, पण तेव्हा मी मूर्ख होतो, ते दिवस आता गेलेले आहेत, असं तो म्हणतो. मॅन, मे बी सार्जंट इट कम्स इन टू युअर हेड समटाइम्स इन स्पाईट ऑफ युअर बेल्ट अँड युअर ट्युनिक दॅट इट माइट हॅव बीन ॲज वेल फॉर यू टू हॅव फॉलोड ग्रॅन्युअल. असे असेलही साहेब, पण अंगावर पट्टा आणि गणवेश असला तरी मी ग्रॅन्युअलचे अनुकरण केले असते, तर असा विचार तुमच्या डोक्यात कधी तरी येत असणार ना. सार्जंट, इट्स नॉट बिझनेस ऑफ युअर्स व्हॉट आय थिंक. मला असं वाटतं की तुला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि तू असं काही विचार करत बसू नको. मॅन, मे बी सार्जंट यू विल बी ऑन द साईड ऑफ द कंट्री येट. बरोबर आहे साहेब, अजूनही तुम्ही देशाच्याच बाजूने राहणार. बरोबर आहे तुमचं. सार्जंट, गेट्स ऑफ बॅरल. पिंपावरून तो उतरतो. कोण? सार्जंट. डोंट टॉक टू मी लाईक दॅट. असं अशा पद्धतीने माझ्याशी बोलू नकोस. आय हॅव माय ड्युटीज अँड आय नो देम. मला माझी कर्तव्य आणि ड्युटीज पाळायची आहेत. लुक्स अराउंड. आता असं करताना सार्जंट आजूबाजूला बघतो. दॅट वॉज अ बोट, आय हिअर द ओअर्स. मला तिथे तिथे एक बोट होती आणि त्या वल्ह्यांचा म्हणजे त्याची बोट चालवणाऱ्यांचा मला आवाज येतोय. गोज टू द स्टेप्स अँड लुक्स डाऊन. तो त्या पायऱ्यांकडे, सार्जंट पुढे पुढे जातो अँड लुक्स अराउंड. खाली पाहतो.
लुक्स डाऊन, सॉरी. मॅन सिंग्स, माणूस परत गायला सुरुवात करतो. ओ देन टेल मी शॉन ओ फेअरवेल वेअर द गॅदरिंग इज टू बी इन द ओल्ड स्पॉट बाय द रिव्हर राईट वेल नोन टू यू अँड मी. त्या गाण्यामध्ये तो म्हणतोय शॉन ऑफ फेरेल, तर मला सांग आपण कुठे एकत्र भेटणार, नदीच्या काठावर त्याच ठिकाणी, जी जागा तुझ्या माझ्या चांगली परिचयाची आहे, असं माणूस त्या गाण्यातून बोलतोय. सार्जंट, स्टॉप दॅट आय टेल यू, थांबव थांबव, तुला सांगतोय ना मी, ते गाणं थांबव. मॅन सिंग्स लाऊडर, तो मोठमोठ्याने गातोय. वन वर्ड मोर फॉर सिग्नल टेकन टोकन व्हिस्टल अप द मार्चिंग ट्यून विथ युअर पाईक अपॉन युअर शोल्डर ॲट द रायझिंग ऑफ द मून. आणि माणूस म्हणतोय की आता या ठिकाणी तो सार्जंट आपला सॉरी जो आपला मॅन आहे सिंगर लाउडर, म्हणजे तो मोठमोठ्याने गाणं गायला काय करतो, सुरुवात करतोय. आणखीन आणि त्या 4 लाईनचा बघा अर्थ काय होतो. आणखीन वन वर्ड मोर, आणखीन एका इशाराचे शब्द, फॉर सिग्नल टोकन, निघताना वाजवण्याची शील वाजव, चंद्र उगवण्याच्या वेळेस खांद्यावर भाला घेऊन, असं तो काहीतरी सिम्बॉलिक सांगण्याचा प्रयत्न माणूस गाण्यातून सांगतो. सार्जंट, इफ यू डोंट स्टॉप दॅट आय विल अरेस्ट यू, जर तू आता थांबला नाहीस तर मला तुला अटक करावी लागेल. विस्टल फ्रॉम बिलो आन्सर्स रिपीटिंग द इयर, आणि खालच्या दिशेकडून शिळ ऐकू येते, म्हणजे एक विस्टल, एक शिटीसारखा आवाज येतो. हवेत त्याचा प्रतिध्वनी, रिपीटिंग द, म्हणजे हवेत त्याचा आवाज पसरतो. माणूस आता पुढे बघा. सार्जंट, दॅट्स अ सिग्नल, हाच तो इशारा आहे. स्टँड बिटवीन हिम अँड स्टेप्स, पायऱ्यान त्याच्यामध्ये उभा राहतो. यू मस्ट नॉट पास दिस वे, तू त्या बाजूला जाऊ शकत नाहीस. स्टेप फार्दर बॅक, मागे फिर, चल मागे फिर. हु आर यू, तू कोण आहेस. यू आर नो बॅलड सिंगर, तू बॅलड सिंगर नाही आहे, तू म्हणजे तू सिंगर किंवा तू गाणारा नाही आहेस, असं तो म्हणतो. मॅन, यू नीड नॉट आस्क हु आय एम, मी कोण आहे हे विचारू नका. दॅट प्लॅकार्ड विल टेल यू, त्या ठिकाणी तुम्ही जे काही पत्रक लावलंय ते तुम्हाला सांगेल. पॉईंट्स टू प्लॅकार्ड, त्या ती जी जाहिरात आहे त्याच्यावर तो इशारा करून सांगतो. सार्जंट, यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर, मी ज्याला शोधतोय तोच तू व्यक्ती आहेस का. मॅन टेक्स ऑफ हॅट अँड विग, सार्जंट सीजेस देम, टोपी आणि तो केसाचा टोप तो माणूस काढतो. सार्जंट हिसकावून ते ताब्यात घेतो. आय एम, हो मी आहे, मीच आहे तो. देर इज 100 पाऊंड्स ऑन माय हेड, माझ्याच डोक्यावर किंवा माझ्यावरच 100 पाऊंडांचं बक्षीस लावलेलं आहे. देर इज अ फ्रेंड ऑफ माइंड बिलो इन अ बोट, तिथे खाली माझे मित्र, बोट खाली घेऊन माझा मित्र आला आहे मला सुरक्षित जागी घेऊन जाण्यासाठी. ही नोज अ सेफ प्लेस टू ब्रिंग मी, आणि एक सुरक्षित जागा तोने शोधून ठेवली आहे, तो मला तिथे खाली घेण्यासाठी आलेला आहे. सार्जंट लुकिंग स्टील ॲट हॅट अँड वीक, सार्जंट बघतो त्या टोपीकडे आणि त्या टोपाकडे पाहतच राहतो. इट्स अ पिटी, हे खूप वाईट आहे. इट्स अ पिटी, खेदजनक आहे. यू डिसिव्ड मी वेल, तूने मला फसवलंय, तूने मला चांगलंच फसवलंय, असं सार्जंट त्या माणसाला म्हणतो. पुढे बघा. मॅन, आय एम अ आय एम अ फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल, देर इज 100 पाऊंड्स ऑन माय हेड, तो माणूस म्हणतोय की मी ग्रॅन्युअलचा मित्र आहे, माझ्यावर 100 पाऊंडांचं बक्षीस आहे. सार्जंट, इट्स अ पिटी, इट्स अ पिटी, हो खूप वाईट आहे, खूप खेदजनक आहे. मॅन, विल यू लेट मी पास, तुम्ही मला जाऊन देणार आहेत का नाहीत. ऑर मस्ट आय मेक यू लेट मी, का तुम्हाला मला सोडावे लागेल असं मी काही करू. सार्जंट, आता या ठिकाणी बघा आपण समजून घेऊया काय बोलतोय. आय एम इन द फोर्स, आय विल नॉट लेट यू पास, मी पोलीस दलात आहे, मी तुला कसा सुटून जाऊन देईल, मी तुला कसं सोडेल. मॅन, आय थॉट टू डू इट विथ माय टंग, शब्दाने काम होईल असं मला वाटलं होतं. पुट्स हँड इन अ ब्रेस्ट, हात छातीपाशी नेतो. व्हॉट इज दॅट, तो माणूस म्हणतो हे काय आहे. व्हॉइस ऑफ पोलिसमॅन एक्स आउटसाईड, हिअर दिस इज वेअर वी लेफ्ट हिम, बाहेर एक्स पोलिसाचा त्या ठिकाणी आवाज येतो, दुसरा जो पोलिसमॅन आहे एक्स, त्याचा आवाज येतो. हिअर दिस इज वेअर वी लेफ्ट हिम, इथेच आपण त्याला सोडले होते. सार्जंट, इट्स माय कॉम्रेड कमिंग, सार्जंट म्हणतो माझे सहकारी येत आहेत. मॅन, यू वॉन्ट बिट्रे मी, माणूस म्हणतोय तुम्ही मला ग्रॅन्युअलच्या मित्राला धोका देणार नाहीत. द फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल स्लीव्स बिहाइंड द बॅरल, आणि तो पिंपामागे लपतो. व्हॉइस ऑफ पोलिसमॅन बी, आता बघा पोलिसमॅन बीचा आवाज येतो. दॅट वॉज द लास्ट ऑफ द प्लॅकार्ड, बी पोलिसचा आवाज, पत्रकापैकी शेवटचे पत्रक लावून दिले आहे, असं तो त्या ठिकाणी म्हणतोय. पुढे बघा. पोलिसमॅन एक्स, ॲज दे कम इन, ते पुढे पुढे चालत येतात. इफ ही मेक्स हिज एस्केप इट वॉन्ट बी अननोन, ही विल मेक इट,
तो जरी पसार झाला तरी ती गोष्ट लपून राहणार नाही, असं पोलिसमन एक्स म्हणतो. सार्जंट पुट्स हॅट अँड विग बिहाइंड हिज बॅक. सार्जंट त्याच्या पाठीमागे टोपी आणि त्या टोप लपवतो. पोलिसमॅन बी, डिड एनीवन कम धिस वे? पोलिसमॅन बी विचारतो, या दिशेने कोणी आला होतं का? सार्जंट, आफ्टर अ पॉज, नो वन, कोणीच आलेलं नाही आहे. पोलिसमॅन बी, नो वन ॲट ऑल. पोलिसमॅन, अजिबात कोणीच नाही. सार्जंट बी, नो वन ॲट ऑल, कोणीच नाही आलेलं मिळत. पोलिसमॅन बी बघा पुढे म्हणतोय, वी हॅड नो ऑर्डर्स टू गो बॅक टू द स्टेशन. आपल्याला पोलीस ठाण्याकडे परत जाण्याचे आदेश अजून ऑर्डर मिळालेले नाहीत. वी कॅन स्टॉप अलॉंग विथ यू. जेव्हा आम्ही तुमच्यावर थांबू शकतो, आम्हाला तुमच्याबरोबरच थांबावं लागेल. सार्जंट, आय डोंट वॉन्ट यू. त्याची गरज नाही, तुम्ही इथे थांबण्याची गरज नाही. देर इज नथिंग फॉर यू टू डू हिअर. इथे तुम्हाला करण्यासारखं काहीच नाही असं तो त्यांना सांगतोय. पोलिसमॅन बी बघा काय म्हणतो, यू बोर्ड अस टू कम बॅक हिअर अँड कीप वॉच विथ यू. इथे परत येऊन तुमच्यावर आम्ही टेहळणी करावी असं तुम्ही म्हणाला होतात. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावरच येऊन काय करा, इथे लक्ष ठेवा, असं पोलिसमॅन बी त्यांना आठवण करून देतो. कोणाला? सार्जंटला. सार्जंट आता बघा काय म्हणतो, आय हॅड सुनर बी अलोन. आता त्या ठिकाणी सार्जंट म्हणतो, त्याची गरज नाही आहे. ठीक आहे, असं काय तो त्या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो, मी एकटा असलेलाच बरा, असं ते म्हणतायत. वुड एनी मॅन कम दिस वे अँड यू मेकिंग ऑल दॅट टॉक, इट इज बेटर द प्लेस टू बी क्वाईट. कुणी या दिशेला आलं आणि तुम्ही बोलत राहिलात तर या जागेवर शांतता असणं जास्त बरं, असं सार्जंट त्यांना पटवून सांगतोय पोलिसमॅन बी आणि एक्सला. आता पोलिसमॅन बी बघा काय बोलतोय, वेल वी विल लिव्ह यू द लँटर्न एनी हाऊ. ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी ते लँटर्न म्हणजे या ठिकाणी ते कंदील ठेवून जातो. हँड्स इट टू हिम, त्याच्या हातात ते देतात. सार्जंट, आय डोंट वॉन्ट इट, मला त्याची गरज नाही आहे किंवा मला नको आहे. ब्रिंग इट विथ यू, तुम्ही तुमच्याबरोबर ते घेऊन जाऊ शकता. पोलिसमॅन बी, यू माईट वॉन्ट इट, पण त्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल, तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा होईल. देर आर क्लाउड्स कमिंग अप अँड यू हॅव द डार्कनेस ऑफ द नाईट बिफोर यू एट. तो हातात असतो आणि अंधाऱ्या कोपऱ्यात जेव्हा त्याचा प्रकाश पडतो तेव्हा घरी त्या ठिकाणी तो म्हणतोय की बाबा तुम्हाला त्याचा फायदा होईल किंवा अंधारामध्ये जे आहे तर तुम्हाला त्याचा तोटा होणार नाही, म्हणजे तुम्ही जवळ ठेवा. आय विल लिव्ह इट ओव्हर हिअर ऑन द बॅरल, गोज टू द बॅरल. आणि तो काय करतो का, तो जो काही तो लँटर्न आहे तो त्या ठिकाणी तो ठेवून देतो कुठे, सार्जंट जवळ, असं तो सांगतो आणि तो पिंपाजवळ जातो. सार्जंट, ब्रिंग इट विथ यू, आय टेल यू, नो मोर टॉक. आता ठिकाणी तो म्हणतोय की तुम्ही ते बरोबर घेऊन जा, तुमच्या बरोबर घेऊन जा, असं तो सांगतो या ठिकाणी. ब्रिंग इट विथ यू, आय टेल यू, नो मोर टॉक. तुम्ही ते तुमच्या बरोबरच घेऊन जा, की माझ्यासाठी ते ठेवू नका, तुम्हालाच राहू दे ते, मला त्याची काही गरज नाही आहे. पुढे पोलिसमॅन बी, यू माईट, हे झालं आपलं. पोलिसमॅन बी, वेल आय थॉट इट माईट बी कम्फर्ट टू यू. पण मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्यामुळे काय मिळेल, थोडासा दिलासा मिळेल, असं तो त्या ठिकाणी तो म्हणतोय, सांगतोय. कोणाला? सार्जंटला. आय ऑफन थिंक वेन आय हॅव इट इन माय हँड अँड कॅन बी फ्लॅशिंग इट अबाउट इन टू एव्हरी डार्क कॉर्नर. तो म्हणतोय की तो हातात असतो आणि अंधाऱ्या कोपऱ्यात जेव्हा त्याचा प्रकाश पडतो तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो दॅट इट्स बी द सेम ॲज बिंग बिसाइड द फायर ॲट होम. जणू काही जेव्हा तुम्ही घरीच जशी का शेकोटीपाशी बसले असं तुम्हाला फील होईल. अँड द बिट्स ऑफ बॉगवूड ब्लेझिंग अप नाव अँड अगेन. आणि तुम्हाला मध्ये मध्ये ब्लेझिंग अप नाव अँड अगेन, मध्ये मग तुम्हाला लाकडाचे तुकडे मधोमध धगधगत असं वाटतं. फ्लॅशेस इट अबाउट नाव ऑन द बॅरल, नाव ऑन अ सार्जंट. आजूबाजूला कंदिलाचा प्रकाश आता त्या ठिकाणी पडतोय आणि पिंपावर आणि सार्जंटवर सुद्धा. सार्जंट, फ्युरियस, तो चिडतो. फ्युरियस म्हणजे चिडणे किंवा रागावणे. बी ऑफ द टू ऑफ यू, तुम्ही इथून दोघंही निघून जा, असं तो त्या ठिकाणी सांगतोय त्यांना. युअर सेल्फ अँड युअर लँटर्न, तुम्ही तुमचं कंदील सुद्धा बरोबर घेऊन निघून जाऊ शकता. पुढे दे गो आउट, ते तिथून निघून जातात. मॅन कम्स फ्रॉम बिहाइंड बॅरल, आणि तो जो माणूस आहे तो पिंपामागून बाहेर येतो. ही अँड सार्जंट स्टँड लुकिंग ॲट वन अनदर, आणि ते दोघांकडे एकमेकांकडे, सार्जंट आणि तो माणूस एकमेकांकडे लुकिंग ॲट वन अनदर, एकमेकांकडे पाहत राहतात. सार्जंट, व्हॉट आर यू वेटिंग फॉर, कसली वाट पाहत आहेस तू, सार्जंट त्या माणसाला विचारतोय. मॅन, फॉर माय हॅट ऑफ कोर्स अँड माय विग, माझ्या टोपी करता आणि माझ्या अर्थातच माझा टोप, त्यासाठी विगसाठी मी थांबलोय. यू विल नॉट विश मी टू गेट माय डेथ ऑफ कोल्ड, मी थंडीने मरावं अशी नक्कीच तुमची इच्छा नसेल, असं तो सार्जंटला म्हणतो की कोल्डनं मला त्रास होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल. सार्जंट गिव्ज देम, सार्जंट सर्व त्याच्या वस्तू त्याला परत देतो. मॅन,
गोईंग टुवर्ड स्टेप्स. आता त्या ठिकाणी माणूस पायऱ्यांच्या दिशेने परत स्टेप्सच्या दिशेने चालत जातो. वेल गुड नाईट कॉम्रेड अँड थँक यू. बरं मग शुभरात्री मित्रा, धन्यवाद असं तो म्हणतो. कॉम्रेड म्हणजे या ठिकाणी फ्रेंड किंवा मित्र, की मी जातो आता माणूस जाताना म्हणतोय. यू डीड मी अ गुड टर्न टू नाईट. आज रात्र तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस. अँड आय एम ऑब्लिक टू यू. आणि मी त्याबद्दल ऑब्लिक राहीन, म्हणजे मी तुझा उपकार विसरणार नाही, मी ऋणी राहील असं त्या ठिकाणी माणूस त्याला म्हणतोय. मे बी आय विल बी एबल टू डू ॲज मच फॉर यू व्हेन द स्मॉल राईज अप अँड द बिग फॉल डाऊन. जेव्हा लहानांचा विजय होईल आणि सध्याच्या सत्तेचा पाडा होईल, तेव्हा नक्कीच चंद्रोदयाबरोबर आपले स्थानही बदलेल असं तो त्या ठिकाणी त्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. वेन वी ऑल चेंज प्लेसेस ॲट द रायझिंग. आपण सर्व काही या ठिकाणी बदलून टाकू. वेव्ज हिज हँड अँड डिसअपिअर्स ऑफ द मून. आणि तो त्याची वेव्ज हिज हँड, त्याचे हात तो हलवतोय आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये, चंद्राच्या मूनलाईटमध्ये तो गायब होतो तिथून, दिसेनासा होतो. सार्जंट टर्निंग हिज बॅक टू ऑडियन्स अँड रीडिंग प्लॅकार्ड. तो आता या ठिकाणी बघा बऱ्यापैकी एक वन ॲक्ट प्ले संपलेला आहे, पण शेवटचा भाग. सार्जंट बघा आता त्या ठिकाणाहून तो माणूस निघून जातो, तो कैदी तिथून निघून जातो. आणि टर्निंग, आता या ठिकाणी सार्जंट टर्निंग हिज बॅक टू ऑडियन्स, तो प्रेक्षकांकडे पाठ करून उभा राहतो. आणि रीडिंग प्लॅकार्ड, आणि तो 100 पाऊंड असलेले जे काही पत्रक तो वाचण्याचा प्रयत्न करतो. अ 100 पाऊंड रिवॉर्ड. 100 पाऊंडांचं बक्षीस. 100 पाऊंड, 100 पाऊंड. टर्न टुवर्ड्स ऑडियन्स, आणि परत तो प्रेक्षकांकडे वळतो. आय वंडर, मला आश्चर्य वाटते, मला प्रश्न पडलाय. नाऊ ॲम आय ॲज अ ग्रेट ॲज अ फुल ॲज आय थिंक आय ॲम. आणि मला आता वाटतंय तेवढाच खरंच मी मूर्ख आहे का. आणि असं बोलता बोलता या ठिकाणी तो कर्टेन पडतो, म्हणजे तो पडदा पडतो, आणि इथे हे जे नाटक आहे या ठिकाणी संपतंय. विद्यार्थी मित्रांनो, या नाटकाचा सरळ सरळ स्पष्ट अर्थ असा आहे की ही स्टोरी चालू होते एका म्हणजे आयर्लंडमधून, की ज्या ठिकाणी जे काही कैदी लोक आहेत ते स्वतःला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ते काय करतात. जसं भारतामध्ये आपल्या जसं स्वातंत्र्य लढा झाला, त्या ठिकाणी काही लोक अशी होती की स्वतःला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ते त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत होते. आणि आता या ठिकाणी जे पोलीस किंवा सार्जंट जे होते हे गव्हर्नमेंटची लोक होते. आणि या ठिकाणी हा कैदी जो असतो हा एक क्रांतिकारकच असतो, जो स्वतःच्या देशाला मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅनिंग्स करत असतो. आणि या ठिकाणी सार्जंटने त्याला त्या अटकेपासून त्याला वाचवण्याचा त्या ठिकाणी काय केलेला होता, प्रयत्न केलेला होता. आणि अशा प्रकारे ही स्टोरी ही खूप सुंदर आहे. तुम्ही नक्कीच परत परत ती बघावी अशी आपली विनंती आहे. धन्यवाद.